उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. पांडुरंगा चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथीचा स्वरूप बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची पंढरी सारिकाची पुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठ्ठला उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा संत भेटीचं भाग्य आणि भगवत प्राप्तीचा आनंद या दोन मुद्द्याचं चिंतन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय स्वतःला प्राप्त झालेल्या संत भेटीचं भाग्य सांगतात. एक मुद्दा, संत भेटीमुळे भगवंताची प्राप्ती झाली याचा अनुभव सांगतात. दुसरा मुद्दा, प्राप्त झालेला भगवान परमात्मा हृदयामध्ये आम्ही ठेवला हा अनुवाद करतात. तिसरा मुद्दा, आणि तो भगवान परमात्मा साधू संतांच्या ठिकाणी भाव ठेवल्यामुळे प्राप्त झाला असा अनुभवयुक्त अनुवाद करतात. चौथा मुद्दा, विठ्ठल अभंगाकडे पाहायला लागल्यानंतर, तुकोबरांची गाथा आपण अभ्यास करायला लागल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकरणातले अभंग तुकोबरांच्या गाथ्यामध्ये आपण पाहतो. अनेक वेगवेगळ्या प्रकरणातले अभंग. मी धाडस करून वाक्य बोलेल. तुकोबरांचं चरित्र काय आहे असं जर आम्हाला कुणी विचारलं तर त्याला एका वाक्यामध्ये उत्तर द्यावं, तुकोबरांची गाथा वाचा म्हणजे तुकोबरांचं चरित्र कळेल. अगदी जन्मा आलो इथपासून ते आम्ही जातो आमच्या गावा इथपर्यंतच, आतापासून इथपर्यंतच संपूर्ण चरित्र तुकोबरांच्या गाथ्यामध्ये आहे. महाराज सामान्य पदवी नाही, सामान्य अवस्था नाही तुकोबरांची. जगद्गुरु हा शब्द सामान्य नाहीये. जगद्गुरु ही एक अवस्था आहे, संत ही एक अवस्था आहे. ही काही पदवी नाही, हे काही विशेषण नाही, ही काही डिग्री नाही. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पदव्या विकत घेऊ शकतो, डिग्र्या लावू शकतो, परंतु ही पदवी अथवा डिग्री नाही, ही एक अवस्था आहे. जगदोद्धारकत्व हे अवच्छेदक जगद्गुरु या शब्दाकरता वेदांत शास्त्रांनी सांगितलं. जाता जाता 3 मुद्दे डोळ्यासमोर ठेवून जातो. ऐका, भगवंतालाही जगद्गुरु म्हटलं, आचार्यांनाही जगद्गुरु म्हटलं आणि तुकोबरांनाही जगद्गुरु म्हटलं. बरोबर आहे. 3 मुद्द्यामध्ये थोडं चिंतन सांगितलं. भगवंताला जगद्गुरु म्हटलं, कृष्णम वंदे जगद्गुरु, सर्वांच्या पाठातले प्रमाण आहे. भगवान कृष्ण परमात्मा जगद्गुरु आहे. काय अवच्छेदक असेल, काय कारण असेल, शास्त्राने गोड चिंतन त्याच्याकरता सांगितलेलं आहे. भक्तोद्धारकत्वावच्छिन्न, भक्त प्रतियोगिक, भक्तनिष्ठ, अधेयता, निरूपित, अधिकरणताश्रयत्वम, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगद्गुरुत्वम. भगवंताला जगद्गुरुत्व आहे ते भक्तोद्धारकत्वावच्छिन्न या अवच्छेदकातून त्याचा उद्धार करतात म्हणून देव जगद्गुरु. एक मुद्दा माझा संपला. दुसऱ्या मुद्द्याचं चिंतन पहा. भगवत पूज्य श्री शंकराचार्यांना जगद्गुरु म्हटलं. काय अवच्छेदक आहे याच्याकरता? शास्त्रांनी याच्याकरता अवच्छेदक सांगितलं, शास्त्रांनी याच्याकरता परिष्कार असा सांगितला. शिष्योद्धारकत्व अवच्छिन्न, शिष्य प्रतियोगिक, शिष्यनिष्ठ, अधेयता, निरूपित, अधिकरणताश्रयत्वम, भगवत पूज्य श्री शंकराचार्य जगद्गुरुत्वम. शिष्यात
भक्ताचा उद्धार करतात म्हणून आचार्य जगद्गुरु आहेत. माझे दोन मुद्दे संपले. एक, भगवंताला जगद्गुरु म्हटलं का? भक्ताचा उद्धार करतात म्हणून. दुसरा मुद्दा, आचार्यांना जगद्गुरु म्हटलं का? शिष्याचा उद्धार करतात म्हणून. दोन मुद्दे संपले. एकाने विचारलं शास्त्रकारांना, हे दोन्ही परिष्कार, ही परिष्काराची भाषा आहे बरं का. संस्कृत मध्ये याला परिष्कार म्हटलं जातं. न्यायघट्टीत अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे, त्याला परिष्कार म्हटलं जातं. दोन परिष्कार आपल्या समोर मांडले. एक भगवंताच्या जगद्गुरु शब्दाचा परिष्कार आहे, भक्तोद्धारकत्वावच्छिन्न या रूपाने सुरुवात होते. आणि आचार्यांच्या बाबतीतला परिष्कार आहे शिष्योद्धारकत्वावच्छिन्न. एका साधकाने शास्त्रकारांना प्रश्न विचारला, महाराज आम्हाला कळालं देव जगद्गुरु आहे का? जगद्गुरु कळालं, भक्ताचा उद्धार करतात म्हणून. आचार्य जगद्गुरु आहेत का? जगद्गुरु म्हटलं, शिष्याचा उद्धार करतात म्हणून. पण तिसरा प्रश्न विचारला, तुकोबारांना जगद्गुरु म्हटलं, काय कारण आहे? त्यांनी भक्ताचा उद्धार केला का शिष्याचा उद्धार केला? शास्त्रकारांनी परिष्कार सांगितला, सकल जगतोद्धारकत्वावच्छिन्न, सकल जगत प्रतियोगिक, सकल जगत निष्ठ, अधेयता निरूपित, अधिकरणताश्रयत्वम, श्री संत तुकाराम महाराज जगद्गुरुत्वम. विठ्ठल विठ्ठल. माझे तीन मुद्दे डोळ्यासमोर घ्या. त्यातल्या दोन मुद्द्याचं चिंतन आपण करून आलेलो आहोत. देव जगद्गुरु आहेत, भक्ताचा उद्धार करतात म्हणून एक मुद्दा संपला. आचार्य जगद्गुरु आहेत, शिष्याचा उद्धार करतात म्हणून दुसरा मुद्दा संपला. तुकोबारांना जगद्गुरु म्हटलं, काय कारण? सकल जगदोद्धारकत्वावच्छिन्न. हे अवच्छेदक तुकोबारांच्या बाबतीत सांगितलं महाराज. तुकोबार आहे फक्त भक्ताचा किंवा फक्त शिष्याचा. थोडं धाडस करून वाक्य बोलू का? देव फक्त भक्ताचाच उद्धार करतो, गुरु फक्त शिष्याचाच उद्धार करतात, संत मात्र जगताचा उद्धार करतात. म्हणून देव आणि गुरु यापेक्षाही संत भूमिका मोठी श्रेष्ठ आहे महाराज. संत अवस्था मोठी श्रेष्ठ. आम्ही पाठशाळेमध्ये असताना आम्हाला आमचे गुरुजी सांगायचे, गुरु शब्दाचा अर्थ वेगळा आणि संत शब्दाचा अर्थ वेगळा. तत्वोपदेशकत्वम गुरुत्वम एवढंच गुरु शब्दाचं लक्षण आहे. ऐका, जिथं तत्वाचा उपदेश केला जातो त्याला गुरु म्हटलं जाईल. तत्वम असी अहम ब्रह्म अस्मी अयम आत्मा ब्रह्म, ही जी आपल्याला वेदांनी 4 महावाक्य सांगितलेली आहे, प्रज्ञानम ब्रह्म, या फक्त महावाक्याचा जिथं उपदेश केला जातो, तत्वाचाच फक्त जिथं उपदेश केला जातो त्यांना गुरु म्हणतात. मान्य आहे. संत कोणाला म्हणायचं? शास्त्रकारांनी व्याख्या अशी केली, तत्वोपदेशकत्वे सती हितोपदेशकत्वम संतत्वम. जिथं तत्वाचाही उपदेश केला जातो आणि जिथं हिताचाही उपदेश केला जातो त्यांना संत म्हटलं जाईल. आणखी थोडं बोलतो, ऐका. गुरु फक्त तत्वाचा उपदेश करतील, हिताचा उपदेश करणार नाहीत. पण संत मात्र तत्वाचाही उपदेश करतील आणि हिताचाही उपदेश करतील. आणखी पुढं थोडं चिंतन वाढतं. हिताचा उपदेश करतील, पण नेमकं हित म्हणायचं कशाला? हित शब्दाची व्याख्या काय आहे? हित शब्दाचा अर्थ काय आहे? शास्त्राने सांगितलेली व्याख्या तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. ऐका. स्वस्वतादात्म्यपन्नम तदग्रहणम साहितम, स्वस्वतादात्म्यपन्नम तदग्रहणम साहितम, स्वपरतादात्म्यपन्नम तदग्रहणम सा अनहितम. शास्त्रकारांनी सुटसुटीत व्याख्या सांगितली. स्वतःच्या ठिकाणी भगवंताचं ग्रहण करणं याला हित म्हणा आणि स्वतःच्या ठिकाणी अनात्म संसाराचं ग्रहण करणं याला अनहित म्हणा. विठ्ठल विठ्ठल. आणखी याच्यात गंमत आहे. हित शब्दापर्यंत आपण आलो. आपण कुठून कुठपर्यंत आलो एवढं लक्षात ठेवा. आपण हित शब्दापर्यंत आलो, हिताची व्याख्या पाहिली. मान्य. हित शब्दाचा अर्थ मी असा केला, स्वस्वतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम साहितम. स्वतःच्या ठिकाणी भगवंताचं ग्रहण करून देणं याला हित म्हटलं जातं. इथपर्यंत आम्ही आलो. पण हे हित कोण जाणू शकतं? या हिताचं ज्ञान कोणाला आहे? फक्त ज्ञान असून जमत नाही, या हिताचा कळवळा पाहिजे, कळवळा सुद्धा पाहिजे. आणखी बोलतो, काही व्यक्ती अशा आहेत हिताचा कळवळा आहे परंतु ज्ञान नाही. काही व्यक्ती अशा आहेत हिताचं ज्ञान आहे परंतु कळवळा नाही. हिताचं ज्ञानही असावं आणि हिताचा कळवळाही असावं. मुद्दे बोलेल मी तुम्हाला. आई वडिलांना हिताचा कळवळ आहे परंतु ज्ञान आहे का महाराज? आई वडिलांना हिताचा कळवळ आहे, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. पण ते कल्याण लग्न केल्याने आहे का कीर्तन केल्याने आहे हे नाही कळणार. हिताचा कळवळा आहे परंतु हिताचं ज्ञान नाही. कळवळा असणं म्हणजे ज्ञानच आहे असं सांगता येत नाही. आई वडिलांना हिताचा कळवळा आहे परंतु ज्ञान नाही. एक मुद्दा संपला. वेदाला हिताचं ज्ञान आहे. हिताहित दाविती दीप
जी जगी समान सुखरूप हिताहित दाविती दीप तो अमान्य केला बाप वेदनाने माऊलीने गोड वर्णन केलेले याच्याकरता हिताचं ज्ञान वेदाला आहे परंतु कळवळा नाही वेद संपन्न होय ठाई परी कृपणा ऐसा आन नाही अध्यायामध्ये गोड वर्णन केलं वेदाला हिताचं ज्ञान आहे परंतु कळवळा नाही आई वडिलांना हिताचा कळवळा आहे परंतु ज्ञान नाही हिताचं ज्ञानही असावं आणि हिताचा कळवळाही असावा असं जर कोण असतील तर ते संत आहेत त्याची माझी हित करीते सकळ तिने हा गोपाळ कृपा भगवंताची कृपा जेणेकरून किरण दिली जाईल ती फक्त साधू संतांकडे आहे म्हणून संत ही एक अवस्था अलौकिक आहे महाराज मला या मुद्द्यापर्यंत बोलायचं जगद्गुरु तुकोबारांची काय अवस्था असेल काय तुकोबारांचं चरित्र डोळ्यासमोर उभा करा तुकोबारांची फक्त मूर्ती डोळ्यासमोर उभा करा तुकोबारांची फक्त प्रतिमा डोळ्यासमोर उभा करा मी एक वाक्य वापरतो तुकोबारांची प्रतिमा पाहिली तर आम्हाला समाधान वाटतं नाही का तुकोबारांची प्रतिमा पाहिली तर आम्हाला समाधान वाटतं तुकोबारा किती समाधानात असतील आणखी थोडं बोलतो पुढं तुकोबारांची तुकोबारांचं नाव घेणारे आम्ही महाराज मंडळी आम्ही महाराज मंडळी काय करतो तुकोबारांचं नाव घेतो तुकोबारांचं नाव घेणारे आम्ही महाराज मंडळी आम्हाला पाहिलं की तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला बघितलं की अगदी समाधान वाटतं तुकोबारांचं नाव घेतोय बघा आम्ही फक्त तुकोबारांचं नाव घेणारे आम्ही महाराज मंडळी आम्हाला पाहिलं की तुम्हाला समाधान वाटतं प्रत्यक्ष तुकोबारांना पाहणाऱ्याला किती समाधान वाटत असेल हा माझा युक्तिवाद आहे अनुमान प्रमाणातून युक्तिवाद आहे काय तुकोबारांची अवस्था असेल पाहत राहिलं तर पाहत पाहत बसावं वाटतं तुकोबारांच्या जीवनातला एक छोटा प्रसंग सांगेल तुकोबारा पांडुरंगाच्या दर्शनाला गेले नियम काय आहे देवाच्या पायाचं दर्शन घ्यावं पूर्वीच्या काळामध्ये असा नियम होता की अगोदर देवाला आलिंगन द्यायचं आणि मग देवाच्या पायाचं दर्शन घ्यायचं हा नियम आहे बरं का पूर्वीपासून महाराजांचं प्रमाण मी याच्याकरता तुम्हाला देईल प्रथम भेटी आलिंगन मग वंदावे चरण महाराजांचे शब्द आहे प्रथम भेटी आलिंगन आता ते आलिंगन केलं आता आलिंगन आपल्याला कोणी घालू देत नाही देवाला नाही का आता पायाचं दर्शन सुद्धा लवकर होत नाही महाराज फार अवघड झालंय 20-20 तास त्याच्याकरता लागतात म्हणून लोकांनी एक शॉर्टकट मार्ग काढला मुखदर्शन तेही आता 2 तासाशिवाय होत नाही आणखीन एक शॉर्टकट मार्ग काढला नामदेव पायरी दर्शन तेही अर्ध्या तासाशिवाय होत नाही म्हणून आणखीन एक शॉर्टकट मार्ग काढला कळस दर्शन मला वाटतं एकनाथ महाराज भविष्यामध्ये स्टँड दर्शन निघतं का काय नष्ट अलीकडच्या काळामध्ये फार अवघड चाललं सगळं संप्रदायाच्या दृष्टीने पूर्वीचा काळ असा सांगितला जातो प्रथम भेटी आलिंगन मग वंदावे चरण तुकोबारा देवाला आलिंगन देतात देवाच्या चरणावर नतमस्तक होतात पायाचं दर्शन घेतलं की तुकोबारा लगेच निघायला लागतात निघाल्याबरोबर देवाने सांगितलं तुकोबारा जरा थांबा तुकोबाराने सांगितलं काय थांबायचं कारण आहे माझं काम झालं निघालो नाही जरा थांबा तुम्ही जरा थांबा म्हटले तुकोबाराने सांगितलं देवा काय काम आहे नाही माझं काम आहे म्हणून थांबा म्हटलं बरं बोला काय काम आहे नाही भरपूर वेळ असंच थांबा काम आहे ते पटदिशी बोला मला जाऊ द्या ना म्हटले तुकोबारा म्हणतात मला जाऊ द्या ना माझं काम काय होतं तुमच्या चरणाचं दर्शन घ्यायचं जाऊ द्या मला देव म्हणतात नाही थांबा गंमत सांगू का देवाने सुद्धा तुकोबाराला म्हणावं थांबा काय तुकोबाराचा अधिकार असेल आम्हाला तिथली पोलिस थांबू देत नाही काय आमचा अधिकार असेल देवाने प्रत्यक्ष म्हणून संत नव्हती जगा मानवा त्यासारखे म्हटलं ते उगाच म्हटलं नाही देवाने साक्षात म्हणावं तुकोबाराला जरा थांबा तुकोबाराने सांगितलं काय देवा काम असेल ते बोलून तरी टाका तुम्ही नाही तुम्ही थांबा चालूच ते थांबा म्हणण्यामध्ये बराच वेळ झालो तरी देव काही काम सांगेनात पण तुकोबाराकडे पाहायचे फक्त पाहायचे शेवटी बऱ्याच वेळाने तुकोबाराने विचारलं देवा काम तर सांगत नाही फक्त माझ्याकडे पाहताय नेमकं का माझं खरं तर माझ्या तुमच्या पायाचं दर्शन घेतलं की मला समाधान वाटतं मी निघालो हा देवाने सांगितलं तुम्हाला समाधान कशात वाटतं तेव्हा तुमच्या पायाचं दर्शन घेतलं की समाधान वाटतं मग तुम्ही माझ्या समाधानाचा कधी विचार केला का देव म्हणतात तुम्हाला समाधान कशात वाटतं माझ्या पायाचं दर्शन घेतलं की तुम्हाला समाधान वाटतं माझ्या समाधानाचा कधी कुणी विचार केलाय कुणी विचार केला 28 दिवस झालं उभारलो कोणीतरी म्हटलं का बस खाली कोणीतरी देवाचा विचार केलाय का प्रत्येक जण आपापलं पाहतो महाराज देवाचं कोणीच पाहत नाही देवाने अगदी अंतःकरणातून बोलावं आणि खरं देव जर कोणापाशी बोलत असेल अंतःकरणातलं तर ते आपल्याच माणसाजवळ बोलेल आणि देवाची खरे आपली माणसं कोण असतील तर ते साधू संत आहेत देवाने अगदी तुकोबारांना थांबवावं आणि विचारलं तुम्हाला समाधान वाटलं हो देवा मला तुमच्या चरणाचं दर्शन घेतलं की अगदी काही नको वाटतं अनेक न लगे वाईक पदार्थ समचरण दृष्टी विखेवरी साजिरी बस झालं माझ्या जीवनातली हिची कर्तव्यता माझ्या जीवनातलं सर्वात फार मोठी इच्छा हीच आहे माझी पूर्ण झाली मला समाधान वाटायला लागलं निघालो पण देवाने म्हटलं माझ्या समाधानाचा विचार नाही केला तुम्ही बरं ठीक आहे तुकोबारांनी सांगितलं देवा कसं आहे सांगू का करत्या माणसाला सगळ्याचा विचार करावा लागतो
पण करत्या माणसाचा कोणीच विचार करत नसतं. बरोबर आहे की नाही? घरातली परिस्थिती अशीच असते. करत्या माणसाला सगळ्याचा विचार करावा लागतो आणि या सगळ्या जगताचा करता तो आहे. बरोबर आहे? जगताचा करता कोण आहे? तो परमात्मा आहे. सगळ्या जगताचं कारण तो परमात्मा आहे. ऐका माझं बोलणं. जर वेदांताच्या भाषेमध्ये बोलायचं, कार्य कारणाच्या संबंधाने बोलायचं झालं तर भगवान परमात्मा कारण आहे. अधिष्ठान अध्यस्त संबंधाच्या बाबतीत बोलायचं झालं तर परमात्मा अधिष्ठान आहे. जगत हे अध्यस्त आहे. कारण कार्याच्या दृष्टीने बोललं तर परमात्मा हा कारण आहे. जगत हे कार्य आहे. परमात्मा कारण आहे. बरोबर आहे? परमात्मा कारण आहे. आता तो कोणता कारण? उपादान कारण, निमित्त कारण. कारणामध्ये प्रकार सांगितले. त्याच्याकरता मडक्याचं उदाहरण वेदांत शास्त्राने दिलेलं आहे. मडकं माहितीये ना? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त मडकं डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा, कारण शेवटी त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. ठेवा मडकं जे आहे ते बनवणं कशापासून जातं? मातीपासून. मी कारण फक्त सांगितलं. ज्याच्याशिवाय कार्य होतच नाही त्याला उपादान कारण म्हणा, आणि कार्य होण्याकरता जे सहाय्य आहे त्याला निमित्त कारण म्हणा. बरोबर? याच्याकरता मडकं बनवण्याकरता उपादान कारण काय सांगितली? माती. माती हे उपादान कारण आहे, कारण मातीशिवाय मडकं बनलं जाऊ शकत नाही. माती हे उपादान कारण आहे. पण त्या मडक्याकरता निमित्त कारण सुद्धा सांगितली. कोणकोणती निमित्त कारण आहेत? तो कुंभार निमित्त कारण आहे. बरोबर आहे? कुंभार पाहिजे त्याच्याकरता मडकं बनवण्याकरता. कुलाल चक्र, ते गोल चक्र असतं पहा, ते पाहिजे. दंड पाहिजे. माती आणण्याकरता गाढव पाहिजे. गाढवाला हाकण्याकरता बायको, कारण बायकोशिवाय गाढव हाकलंच जात नाही. मी दृष्टांतातलं बोलतोय, तुम्ही दुसरीकडे भरतीकडे जाऊ नका अजिबात. जरा उशिरा कळायला लागलं तुम्हाला. मी तुमच्याच पक्षातला आहे असं काही समजू नका. माझा बोलण्याचा मुद्दा असा चाललेला आहे, निमित्त कारण आणि उपादान कारणाचा विचार चाललेला आहे. माती हे उपादान कारण आहे, त्याच्याशिवाय कार्य होतच नाही. हा सिद्धांत जर इकडे घेतला आपण तर या संपूर्ण जगताचं, जगतरूपी कार्याचं उपादान कारण परमात्मा आहे. तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या दर्शनाने अगदी तृप्ती प्राप्त होते. कारणाचं ज्ञान झालं, बाकी कशाचीही गरज राहत नाही. अगदी आनंद जीवनामध्ये होत असतो. तुकोबरा म्हणतात, देवा मी तुम्हाला पाहिलं की अगदी समाधान वाटतं. माझ्या जीवनाची इति कर्तव्यता, माझी सगळी पूर्णता त्याच्यामध्ये आहे. देवाने सांगितलं मग माझं काही विचार तुम्ही केला नाही. बरं ठीक आहे. तुकोबरा म्हणतात, बोल तुला काय बोलायचंय ते बोला म्हटले. देवा बोला आता तुमचं काय आहे, तुमचं समाधान कशाने होईल सांगा बरं. माझं समाधान तुमच्या चरणाचं दर्शन घेतलं की माझं समाधान होतं. तुकोबराने आपला अनुवाद केला. तुम्हाला सांगा, मी तुम्हाला विचारतो, देवा तुमचं समाधान कशाने होतं? देवाने सांगितलं काही नाही, तुम्हाला बघितलं की मला समाधान होतं म्हणून तुम्हाला थांबा म्हटलं, बाकी काही नाही. येतोय संत चरित्र, संत हृदय असं असतं महाराज. तुकोबारांना पाहिल्याबरोबर देवाला समाधान वाटावं. तुकोबारांचा फोटो जरी पाहिला तर आम्हाला समाधान वाटतं. याच्यात काय नवर आहे आता? तुकोबारांना प्रत्यक्ष पाहिलं तर देवाला अत्यंत समाधान वाटायचं. इतका आनंद तुकोबारांच्या चेहऱ्यावर आहे. अगदी आनंद चेहऱ्यावर दिसतोय. मी बोलतो काही वाक्य. मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की ज्या शब्दांचा चर्चा करून उपयोग नाही, अनुभवच घ्यावा लागतो. आनंद, सुख, समाधान, शांती, धर्म, न्याय, नीती या सगळ्या शब्दांचा महाराज अनुभव घ्यावा लागतो. महाराजांचे स्पष्ट शब्द आहेत. समाधान महाराज सांगतात, चित्ती असू द्यावे समाधान ही अवस्था आहे. समाधान हा शब्द फार लहान आहे महाराज. अनुभव घेण्याकरता मात्र फार अवघड आहे. समाधान बोलणं सोपं असतं, अनुभवात असणं फार अवघड असतं. मी बोलेल तुम्हाला. समाधान
हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. एकदा वृत्ती स्थिर झाली की समाधान अवस्था प्राप्त होत असते. तुकोबारांची ही अवस्था आहे, अगदी आनंदी आनंद अवस्था आहे, प्रसन्न अवस्था आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता निर्माण व्हायची असेल तर त्याच्याकरता मन प्रसन्न राहावं लागतं, असं सायकॉलॉजीचं मत आहे, मानसशास्त्राचं मत आहे. आमच्या मनाची जी भूमिका आहे तो आमचा चेहरा सांगत असतो. तुकोबारांचं मन हे राम झाले, मन हे राम झाले ही अवस्था झालेली होती. अगदी चेहऱ्यावर प्रसन्नता, आनंदच आनंद चेहऱ्यावर तुकोबारांच्या जीवनामध्ये. तुकोबारांना विचारलं, महाराज आज तुमच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनातला फार महत्वाचा दिवस आहे, कारण परमात्मा प्राप्तीचा आनंद तुकोबारांच्या चेहऱ्यावर दिसतोय, परंतु तो संत भेटीच्या भाग्यामुळे प्राप्त झालाय, हा त्यातला महत्वाचा विषय आहे. परमात्मा प्राप्तीचा आनंद आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये 3 तिथीला खूप महत्व आहे. मी चरित्र थोडं बोलेन, आपल्या माहितीतला फक्त ठोकताळी तुमच्या समोर मांडून देईल. तुकोबारांचा जन्म म्हणजे तुकोबारांचा अवतार हा माघ शुद्ध पंचमी, बरोबर आहे, वसंत पंचमी ज्याला आपण म्हणतो. जन्मचतुशताब्दी फार मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरी झाली. तुकोबारांचा जन्म माघ शुद्ध पंचमी, तुकोबारांचं निर्याण सदैव वैकुंठगमन फाल्गुन वद्य द्वितीया, आणि या दोन्ही तिथीपेक्षा तुकोबारांच्या जीवनामध्ये आणखीन एका तिथीला खूप महत्व आहे, ती म्हणजे माघ शुद्ध दशमीची, की ज्या तिथीला तुकोबारांना गुरु अनुग्रह झाला. माघ शुद्ध दशमी तुकोबारा म्हणतात या दिवसाला खूप महत्व आहे. तुकोबारांना माघ शुद्ध दशमीला उपदेश झाला, गुरुपदेश झाला. गुरुपदेश झाला तुकोबारांना, गुरुपदेश झाला, परमात्म्याची प्राप्ती झाली. गंमत पहा, तुकोबारांना गुरुपदेश झाला, तो झाला तरी नेमकं कुठं? पडीला विसर स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये तुकोबारांना उपदेश झाला. एक युक्तिवाद करू का? स्वप्नामध्ये झालेला तुकोबारांना उपदेश तुकोबाराय जागृतीत मान्य करतात. स्वप्नात झालेलं बरं, आम्ही जागृतीत माईक लावून सांगतो, आमचं कोणी ऐकत नाही मला. स्वप्नामध्ये झालेलं, स्वप्न म्हणजे काय? स्वप्न पडतं कुठं? वेदांताच्या भाषेमध्ये बोलतो. स्वप्नाकरता शास्त्राच्या आधाराने बोलायचं झालं तर देहाच्या दृष्टीने कुठं पडतं? डोक्यामध्ये पडतं, कंठामध्ये पडतं, कोठामध्ये पडतं, छातीमध्ये पडतं. स्वप्न नेमकं पडतं कुठं? शास्त्र असं सांगतं, कंठामध्ये पुरीतत्व नावाची एक नाडी आहे, ज्याला हितानामक नाडी असं म्हटलं जातं. अत्यंत सूक्ष्म असलेल्या पुरीतत्व नावाच्या नाडीमध्ये स्थूल अशा पद्धतीचं स्वप्न पडतं. हा अध्यात्मशास्त्राने दिलेला निर्णय आहे. स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये उपदेश झाला. बरं, आणखीन पुढे चिंतन मांडू. स्वप्नामध्ये तुकोबारांना उपदेश झाला, त्या स्वप्नामध्ये गुरुपदेश झाला. त्या गुरुपदेशाप्रती तुकोबारांच्या सद्गुरूंनी तुकोबारांकडे काय मागितलं हो? भोजना मागती तुप पावशी, पडीला विसर स्वप्ना माझी, भोजना मागती तुप पावशी. तुकोबारांच्या सद्गुरूंनी तुकोबारांकडे मागितलं तुप पावशीर, पावशेर तूप. ऐकायला बरं वाटतं बरं काही, आता बघायला कुठेही मिळत नाही पावशेर तूप. ऐकायला बरं वाटतं पावशेर तूप. थोडं झालं का? पावशेर तूप म्हणजे काही थोडं झालं का? पावशेर तूप. मला 2 प्रश्न विचारायचे. तुकोबारांच्या सद्गुरूंनी तुकोबारांना मागितलं ते तूप मागितलं, तूपच का मागितलं? उपदेश परमार्थातला आहे, भगवत प्राप्तीचा उपदेश आहे, परमतत्वाच्या आकाराकार वृत्ती करून देण्याचा उपदेश आहे. तत्त्वमसि सर्वं खल्विदं ब्रह्म, मी वासुदेव तत्वता, या अनुषंगाचा हा उपदेश आहे. परमार्थाच्या परमतत्वाच्या उपदेशाकरता व्यवहारातला सामान्य तूप नावाचा पदार्थ मागायची काय गरज आहे? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि मागितलं ते मागितलं तर थोडं मागितलं का? पावशेर कमी नाही जास्तही नाही, पावशेर तूप हे थोडं झालं का? आता पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे एक आहारशास्त्राचा नियम असा होता की जेवायला तूप वाढलं की सगळे पदार्थ वाढले, म्हणजे तुपाशिवाय जेवायचंच नाही, पूर्वीचे नियम होते. आता अलीकडे आम्हाला कुणी तूप वाढत नाही. जर वाढायचा प्रसंग आला तर तो तुपाचा चमचा बाजारामध्ये स्पेशल मिळतो, तुम्हाला माहित नाही, आम्हाला चांगलं माहित आहे. नाथ विचारा, खोलगटच नसतो, त्याचं नाव तुपाचा चमचा. ते त्याच्यातून एक थेंबच पडावा. आमच्याकडे कर्नाटकामध्ये नाथ महाराज गुळेतगुड नावाचं एक गाव आहे. म्हणजे मी गेल्या वर्षी तुम्हाला बोललोय, माझा सगळा शिष्यवर्ग कर्नाटकामध्ये आहे. तिकडं कानडी भाषेमध्ये सगळा आमचा प्रसार वारकरी संप्रदायाचं नेतृत्व तिकडं सगळं जास्त चालतं. खरं तर ज्यांना काही कळत नाही, तिकडला मी महाराज आहे, एकनाथ महाराजांनी मला इकडं आणलंय, त्यांना काही कळत नाही ना. तिकडे कर्नाटकातल्या लोकांचा आम्ही बोलत राहतो. ते कर्नाटकामध्ये गुळेतगुड नावाचं एक गाव आहे. कीर्तन झाल्यानंतर जेवायला बसल्यानंतर एका मनुष्याने तुपाचा डबा घेतला आणि पंक्तीमधून फिरू लागला. तूप तूप वाढत कुणालाच नव्हता, फक्त ओरडायचा, तूप तूप एवढं ओरडायचा. मी म्हटलं अरे बाबा वाढ ना. तो म्हटलं महाराज आता ऐकायची दिवस आली, वाढायची नाहीये. तुपाची इतकी वाढवा असताना सुद्धा तुकोबारांच्या सद्गुरूंनी तुकोबारांकडे तूप मागितलं. पावशेरच का मागितलं? पाव या शब्दाचा विचार करा अगोदर. पाव या शब्दाचा अर्थ काय? मराठी भाषेमध्ये पाव या शब्दाचा अर्थ काय करणार? पाव या शब्दाचा अर्थ आहे चौथा भाग.
बरोबर आहे. पाव या शब्दाचा अर्थ चौथा भाग. आणि समजा नाही कळालं तर दुसरं सांगतो 1/4. कळालं का? बरोबर कळालं आता. चौथा भाग आहे. पाव या शब्दाचा अर्थ चौथा भाग. काय आहे चौथा भाग? थोडस इकडे अध्यात्मशास्त्राकडे चला. अंतःकरणाचे 4 भाग अध्यात्मशास्त्राने सांगितले. अंतःकरणाची पूर्वापार चिंतन करणारी वृत्ती त्याला म्हटलं जातं चित्त. अंतःकरणाची संकल्प विकल्प करणारी वृत्ती त्याला म्हटलं जातं मन. अंतःकरणाची निश्चय करणारी वृत्ती त्याला म्हटलं जातं बुद्धी. आणि अंतःकरणाची अहंग्रहण करणारी वृत्ती त्याला म्हटलं जातं अहंकार. अंतःकरणाचा पहिला भाग आहे मन. अंतःकरणाचा दुसरा भाग आहे बुद्धी. अंतःकरणाचा तिसरा भाग आहे अहंकार. आणि अंतःकरणाचा चौथा भाग आहे चित्त. अंतःकरणाचा चौथा भाग जे चित्त, अंतःकरणाचा पाव भाग जे चित्त, जे तुपाप्रमाणे मृदू आहे, जे चित्त सद्गुरूंना अर्पण करणं म्हणजे भोजना मागती तुप पावशीर. विठ्ठल सद्गुरूंना अर्पण केलं. त्या चित्तामध्ये, शुद्ध चित्तामध्ये भगवत प्राप्तीचा आनंद तुकोबरांच्या चेहऱ्यावर दिसायला लागला. अगदी आनंदच आनंद तुकोबरांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. एकाने विचारलं, महाराज दुःख तुमच्याकडे काही दिसत नाही, वस्तुतः व्यवहाराच्या दृष्टीने इतकी दुःख असताना सुद्धा तुम्ही दुःख मानत नाही. एक बोलू का? सुख तरी काय आणि दुःख तरी काय हे माणसाच्या वृत्तीवर अवलंबून आहे. अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून आहे. वस्तू अनुकूल झाली की सुख वाटायला लागतं आणि वस्तू प्रतिकूल झाली की दुःख वाटायला लागतं. वस्तू वस्तूच आहे, पण तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे. दृष्टीमध्ये बदल झाला की सुख दुःखाची संकल्पना निर्माण होते. व्यवहारातलं वाक्य वापरेल. चाकू एका डॉक्टरच्या हातामध्ये आहे, चाकू एका गुन्हेगाराच्या हातामध्ये आहे. चाकू एका डॉक्टरच्या हातामध्ये आहे, चाकू एका गुन्हेगाराच्या हातामध्ये आहे. डॉक्टर त्या चाकूने ऑपरेशन करून कोणाचा तरी जीव वाचवतात, गुन्हेगार त्या चाकूने कोणाचा तरी खून करतो. त्याच्या चाकूचा काय दोष आहे? चाकूकडे बघणाऱ्याचा दोष आहे. वस्तू तीच आहे, पण कोणत्या अँगलने आम्ही पाहतोय याच्यावर ठरलं जातं. तेच आहे प्रपंच, तोच आहे. त्याच प्रपंचामध्ये आम्ही दुःख पाहतो. ज्ञानोबरांनी म्हणावं, अवघाची संसार सुखाचा करीन. आमच्या नाथ महाराजांनी म्हणावं, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. तेच त्रैलोक्य, तेच जगत आम्हाला दुःखाचं वाटतं आणि संतांना सुखाचं वाटतं. याचं कारणच असं आहे, आमची वृत्ती दुःखाची झाली म्हणून आम्हाला दुःखाचं वाटतं. संतांची वृत्ती भगवत्कार झाली म्हणून त्यांना आनंदाची वाटते. तुकोबरांच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद. संसारातलं इतकं दुःख व्यवहाराच्या दृष्टीने दिसत असताना महाराज त्याला दुःख मानायला तयार नाही. खरंच तुकोबरांचं चरित्र वाचायला लागलं की अगदी अंगावर शहारे येतात. महाराज तुकोबरांना एकाने विचारावं, महाराज इतकी प्रपंचाची दुरावस्था तुमची झाली आहे, सगळं दिवाळं निघालंय. तुकोबराय म्हणतात बरे झाले. मला वाटतं हा तुकोबरांच्याच मुखात आडंबर आहे. आपण बोलू सुद्धा नाही. मला तारचा शर्ट घालून बरे झाले देवा असं म्हणूच शकत नाही. काय साधी गोष्ट आहे का? बरे झाले देवा निघाले दिवाळे ही अवस्था काही सामान्य आहे का? हे तुकोबराच बोलू झाले. तुकोबरा म्हणतात माझ्या जवळचं सगळं होतं ते निघून गेलं, बरं झालं. उपाधी रहित शुद्ध. शास्त्र सांगतोय उपाधी रहित शुद्ध. ही उपाधी रहित अवस्था झाली आहे. अगदी आनंद, ममत्वच शिल्लक राहिलं नाही. कुठलंही निर्ममत्व अंतःकरण झालेलं आहे. निर्ममत्व कुणी चांगलं म्हटलं तरी त्याच्याबद्दलचं कौतुक नाही, कुणी त्यांना त्रास दिला तरी त्याच्याबद्दल क्रोध नाही. ही अवस्था झाली आहे महाराज. ही अवस्था महाराजांची झालेली आहे. काही त्याच्याबद्दल नाही. एखाद्या सामान्य माणसाने एखाद्या महात्म्याला भरपूर शिव्या दिल्या, भरपूर शिव्या दिल्या, अर्धा तास शिव्या दिल्या, जवळजवळ तासभर शिव्या दिल्या. शिव्या देऊन 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 कंटाळला. तो म्हटला, महाराज 1 तास झालं मी शिव्या देतोय, मला एखादी तरी महागारी शिवी द्या. मी 1 तास झालं दिले म्हटले शिवाय, एक तरी मला महागारी द्या. त्या महात्म्याने सांगितलं, तू द्या म्हणतो ना, पण देणं कधी घडतं? जर तू दिलेलं मी घेतलं असेल तर. तू दिलेलं मी घेतलंच नाही तर मी का म्हणून तुला देऊ? लक्षात आलं का? याला देहभाव विवर्जित अवस्था म्हणतात. महाराजांची ही अवस्था. अगदी चेहऱ्यावर कुठल्याही पद्धतीची चिंता नाही, इच्छा नाही. नारद भक्ती सूत्रातलं एक सूत्र सांगेल, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न दृष्टि न उत्साही भवति यल्लब्धो पुमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति कृतकृत्य झालं इच्छा केली ती पावली. ही अवस्था तुकोबरांच्या चेहऱ्यावर. तुकोबरांकडे कुठलीही चिंता नाही. महाराजांना विचारलं, काही चिंता तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कसं काय? तुकोबरा म्हणतात, परमार्थातली चिंता आतापर्यंत होती, भगवत प्राप्तीची चिंता होती, भगवत प्राप्ती झाली. भगवत प्राप्तीला कारण संत कृपा आहे, संत कृपेला कारण संत संगती आहे, संत संगतीला कारण भाग्य उदय आहे. अभंगाचं पहिलं चरण.
आपल्या निश्चिततेचं कारण सांगतात महाराज. तुकोबर आहे आपली स्वतःची अवस्था सांगतात. भगवत प्राप्तीचा आनंद संत कृपेमध्ये, संत कृपा संत संगतीमध्ये, संत संगती संत भेटीमध्ये, आणि संत भेटी करता भाग्य उदयाची गरज आहे. महाराज म्हणतात माझ्या जीवनातलं भाग्य उदयाला आलेलं आहे, उजळले भाग्य आता. संत भेट झाली याला तुकोबर आहे भाग्य म्हणतात. सामान्य नाही. बहु अवघड आहे संत भेट. भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संगमेव लभते यदा वै पुरुषः. गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्यांनी गोड चिंतन म्हणले याच्याकरता. यदा तीर्थाटनं कुर्वन् शतजन्म तपःपरं तदा सत्संगमेत्याशी श्रीकृष्ण प्राप्नुयान् नरः. अत्यंत अवघड असलेली दुर्लभ असलेली संत भेट. महाराज म्हणतात पूर्व पुण्याईनी माझी संत भेट झाली, पुण्य फळले बहुतात् भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो पैसा चरण पावलो उजळले. अभंगातला पहिला शब्द पहा, उजळले. उजळले या शब्दाचे दोन अर्थ सामान्य पद्धतीने केले जातात. एक पहिला अर्थ उजळणे म्हणजे नवीन उत्पत्ती होणे असा अर्थ करा, आणि दुसरा अर्थ वस्तू पूर्वीचीच असते तिला चकाकी येण्याकरता जी प्रक्रिया केली जाते त्याला उजाळा देणे म्हणतात. उजळणे एक नवीन उत्पत्ती होणे असं म्हणा किंवा उजाळा देणे असं म्हणा, दोन अर्थ करता येतील. उजाळा देणे या अर्थाकडे थोडं लक्ष द्या, कारण शेवटच्या चरणातला पूर्वार्ध होता ठेवा हा आहे. म्हणून उजाळा देणे वस्तू पूर्वीचीच आहे, पूर्वीच होतं, फक्त आता उजळलेलं आहे. भाग्य कोणतं भाग्य? प्रपंचातली भाग्य वेगळी आणि परमार्थातली भाग्य वेगळी. फार मोठा विस्तार याच्यावर करता येईल. प्रपंचातली भाग्य धन दारा पुत्र याला भाग्य म्हटलं जातं. तुकोबर आहे त्या तिन्हीलाही भाग्य म्हणायला तयार नाही. भाग्य तरी नव्हे, धनपुत्र दारा निकट वासवला संतापाई. परमार्थातली भाग्य तीन सांगितली. जो भगवंताला शरण गेला तो भाग्यवान एक मुद्दा, ज्यांना संत भेट झाली ते भाग्यवान दुसरा मुद्दा, आणि ज्यांनी विकारावर विजय मिळवला ते भाग्यवान तिसरा मुद्दा. ज्यांना भगवंताची भेट झाली, भगवंताला शरण गेली, भाग्यवंत म्हणून शरण गेले पंढरीराया. दुसरं भाग्याचं लक्षण तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागी काम क्रोध लोभ निमाने हाजीची. हे दुसरं भाग्याचं लक्षण आहे. आणि तिसरं भाग्याचं लक्षण भाग्याचा उदय तै हे जोडी संत पाय. हे तिसरं भाग्याचं लक्षण महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये हे भाग्य प्राप्त झालं. आता उजळले भाग्य. आता आता या शब्दाकडे थोडं लक्ष द्या. आता शब्दाला संस्कृत मध्ये अर्थ म्हटलं, आणि अर्थ शब्दाचे 5 अर्थ वेदांत शास्त्रांनी सांगितले. एक पहिला अर्थ सांगितलेला आहे मंगलवाचकतेच्या दृष्टीने आता शब्द वापरला जातो. एखादी गोष्ट सांगून झाली आणि दुसरी गोष्ट सांगायची असेल तर आता शब्द वापरला जातो. याच्याकरता आपल्या माहितीचं उदाहरण मी देईल. पसायदानाची सुरुवात कोणत्या शब्दातून झाली हो? आता विश्वात या. परंतु याच्या अगोदरची ओवी खूप महत्वाची आहे. किंबहुना तुमचे ही ओवी म्हटल्याशिवाय पसायदानातल्या या पहिल्या शब्दाला सुरुवात होत नाही. म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर आता पुन्हा दान मागायला सुरुवात केली, म्हणजे नंतर वाचकतेच्या दृष्टीने आता शब्द इथं वापरला आहे. म्हणजे वेगवेगळी कारणं सांगता येतील. वर्तमान कालक वाचकतेच्या दृष्टीने आता शब्द वापरलेला आहे. महाराज सांगतात आता उजळले भाग्य. आता काय झालं? अवघे चिंता वारली, काहीही चिंता शिल्लक राहिली नाही. चिंता या शब्दाकरता 2 भूमिका सांगतो. ऐका, चिंता ही मानवाची पहिली अवस्था आहे. उज्ज्वल निर्मणी नावाच्या ग्रंथामध्ये माणसाच्या 10 अवस्था सांगितल्या, आणि त्या 10 अवस्थेतली पहिली अवस्था सांगितली. श्लोक बोलून जाईल मी तुमच्याकरता. चिंता अत्र जागृत योगो तानव मलिनागतः प्रलापो व्याधी ऋन्मादः मोह मृत्यू दशा दशः. या 10 अवस्था सांगितल्या, त्यातली पहिली अवस्था चिंता सांगितली. सुभाषितकाराचं वर्णन आपल्या ऐकण्यातलं आहे. चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेन विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिंता. आपण नेहमीच ऐकण्यातलं आहे. चिंता या शब्दाचा फार मोठा विस्तार करण्यासारखा आहे. त्याच्या जीवनातली चिंता संपलेली आहे, निश्चिंत अवस्था. त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही पद्धतीची चिंता राहिलेली नाही. कर्नाटकामध्ये घट्टीबाळय्या नावाच्या एका संतांचं चरित्र सांगितलं जातं. कर्नाटकातली घट्टीबाळय्या, पुरंदरदास, कनकदास, घट्टीबाळय्या अशी वारकरी संतांची नावं आहेत. बरं, वारकरी संप्रदायाचा फार मोठा इतिहास कर्नाटकामध्ये लिहिलेला आहे महाराज. फार मोठा इतिहास आहे. आणि मग त्याच्यामध्ये घट्टीबाळय्या नावाचे संत होते. ते एकदा घराच्या बाहेर पडले की 6-6 महिने घरी यायचेच नाही. केव्हा तरी 6 महिन्यानंतर घरी यायचे. 6-8 महिन्यानंतर घरी आले की शेजार पाजारची लोक त्यांना विचारायचे, का हो घट्टीबाळय्या, एकदा तुम्ही घरातून भजन करत बाहेर पडला की 6-6 महिने तुम्ही घरीच येत नाही म्हटले. घट्टीबाळ्याने सांगितलं, काय करावं, माझे पाय जिकडे घेऊन जातात मी तिकडे चालत चालत जातो म्हटले. काय सांगावं म्हटले. ठीक आहे. एकाने विचारलं, का हो घट्टीबाळय्या, तुम्ही घरातून बाहेर पडला की 6-6 महिने घराच्याकडे येतच नाहीत. तुम्ही 6-6 महिने घराच्या बाहेर राहता, काही घराची तुम्हाला चिंता आहे का नाही? एकाने विचारलं, काही चिंता आहे का नाही? घट्टीबाळ्याने गोड उत्तर दिलं, माझ्या घराची चिंता करायला तुम्ही सगळे असताना मी कशाला चिंता करू म्हटले.
हे गोड उत्तर आहे पहा. याहीपेक्षा एका माणसाने प्रश्न केला, म्हटले का हो महाराज तुम्ही इतके शांत स्वभावाचे आणि तुमची बायको मात्र मोठी भांडकुदळ आहे, म्हटले खूप भांडणं करते, खूप क्रोधिष्ट आहे, नेहमी भांडणं करते. तुम्ही एवढे शांत, तुमची बायको मात्र नेहमी भांडणारी. तुमच्या बायकोच्या स्वभावामध्ये आणि तुमच्या स्वभावामध्ये फार भिन्नता आहे. तुम्ही शांत स्वभावाचे, बायको भांडणाऱ्या स्वभावाची. तुमच्या दोघांच्या स्वभावामध्ये भिन्नता असताना सुद्धा तुमच्या दोघांचं जमतं कसं आणि तुम्ही दोघं एका घरात राहता कसं? तेव्हा घंटीवाल्यांनी गोड उत्तर दिलं, ती तिच्यात राहते, ती तिच्यात राहते, मी माझ्यात राहतो, आम्ही दोघं एका घरात राहतो. हे घंटीवाल्याचं उत्तर आहे महाराज, आमचं नव्हे. एकाची भांडणं मिटवण्याकरता नेहमी घरी जावं लागायचं. त्या मित्रांनी सांगितलं महाराज आता तुम्हाला भांडणं मिटवायला घरी यायची कारण नाही, गरज पडणार नाही. मी म्हटलं का, काय झालं का? तो म्हटला काही नाही. मग भांडणं होत नाही कसं काय आता? म्हटला नेहमी तर तुझ्याकडे 8 दिवसाला मला भांडणं मिटवायला यावं लागत होतं, काय झालं आता? काही नाही. म्हटला ती तिच्या मनाप्रमाणे वागते. म्हटलं मग मी तिच्या मनाप्रमाणे वागतो, भांडणच होत नाही, विषय संपला. हे आपलं बोलतोय. गट्टीवाल्याचं तसं नाही. गट्टीवाल्या सांगतात ती तिच्या स्वभावामध्ये आहे, मी माझ्या स्वभावामध्ये आहे, चिंता येण्याचा प्रश्नच नाही. याला निश्चिंत अवस्था महाराज म्हणतात. अवघी चिंता वादळी. एका शब्दाकडे लक्ष द्या, पुन्हा उत्पत्ती नाही. सामान्य उदाहरण देऊ का? आपण सगळे शेतकरी वर्गातले आहे, शेतीतली बऱ्यापैकी माहिती असेल असं समजून मी बोलतो तुम्हाला. दोन शेतकरी, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले, शेतामध्ये पेरायचं ठरवलं, दोघंही शेतामध्ये गेले, पेरणी केली, खत पाणी एकाच वेळेस व्यवस्थित झालेलं होतं, दोघांचं शेत बांधाला बांध होतं, जवळजवळ होतं. 15 दिवसांनी 20 दिवसांनी एकमेकाच्या शेताकडे पाहिलं. एकाच्या शेतामध्ये हिरवागार भुईमुग उगून आला. भुईमुगच म्हणता ना तुम्ही, काय म्हणता पनवेल भागामध्ये माहित नाही मला, आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये भुईमुग म्हटलं जातं. कारण कसं आहे, जसा भाग बदलेल तशी भाषा बदलते, वेश बदलतो. माझ्या भाषेमध्ये तुमच्या भाषेमध्ये फरक पडत असेल, देशामध्ये फरक पडत असेल, भागाच्या दृष्टीने. आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये मेल्यानंतरच जातात, पनवेलमध्ये कसं मला माहित नाही. असतो तशा पद्धतीचा. तिकडे जर आपण पाहिलं तर दोघांनी चांगली अगदी पेरणी झालेलं आहे, खत पाणी सगळं झालेलं आहे. एकाचा हिरवागार भुईमुग उगून आला, एकाचं काही उगूनच आलेलं नाही. ज्याचं उगून आलेलं नव्हतं तो म्हटला, का रे बाबा पेरणी खत पाणी सगळं एकाच वेळेस झालेलं आहे, शेतही आपलं दोघांचं जवळजवळ आहे, मग असं असताना तुझा मात्र भुईमुग उगून आला, माझं काही उगूनच आलं नाही, असं का झालं? ज्याचं उगून आलेलं होतं तो म्हटला, बाबा भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात, तू नक्की पेरले होते का? ज्याचं उगून आलेलं नव्हतं तो म्हटला, वेड्या तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. भाजून पेरलेलं उगून येईल का? भाजलं म्हणजे जळालं, जळालं म्हणजे वारलं, पुन्हा उत्पत्ती नाही. अवघी चिंता वारली, पुन्हा उत्पत्ती नाही. मला सांगतात वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर वारली म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली, आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या भोगा करता महाराज सांगतात ही अवस्था त्यांच्यामुळे प्राप्त झाली. ते कोण आहे? अभंगाचं दुसरं चरण. भगवत प्राप्तीचा लाभ प्राप्त झाला, परंतु कोणामुळे? संत दर्शनामध्ये. हे बोलतो वेदांताच्या भाषेमध्ये बोलतो, भगवत प्राप्तीचा आनंद संत भेटीमुळे झाला, परंतु संत भेट होण्याकरता संत कोणाला म्हणतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. हिला वेदांतामध्ये परिकर म्हटलं. यस्य ज्ञाने यहा अपेक्षितो भवति सा एव तस्य परिकरः. जे ज्ञान दुसऱ्या ज्ञानामध्ये अपेक्षित असतं ते ज्ञान त्या ज्ञानाचं परिकर आहे, अशी वेदांताची भाषा आहे. संत भेटी करता संत म्हणायचं कोणाला हे जाणून घेणं गरजेचं आहे. कोणाला संत म्हणता महाराज? कोणाला संत शब्द वापरावा? मी प्रास्ताविकामध्ये बोलून आलोय, संत ही पदवी नाही, संत हे विशेषण नाही,
संत ही अवस्था आहे. मी बोललो संत ही अवस्था आहे. संत शब्दातून संत शब्दाचं लक्षण सांगेल थोडं परिष्काराच्या माध्यमातून. पुन्हा संस्कृत मधला परिष्कार मी तुम्हाला सांगेन. ऐका, मराठी व्याकरणामध्ये जर संत शब्दाचा विग्रह केला तर कसा होईल? स अधिक अंत बरोबर संत, बरोबर आहे की नाही? स अधिक स म्हणजे कुठला स? अर्धा, याला हलंत स म्हणतात मराठीमध्ये. अर्धा स म्हणजे हलंत स अधिक अंत बरोबर संत. हा अंत शब्द काय सांगतोय? याच्याकरता परिष्कार आहे का? अधेता निरूपित यत ज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य वादः नम अंतः यैहि भक्त्या क्रियते ते संतः. दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणारे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा ज्यांच्याकडून होतो अंत त्यांना म्हणा संत. विठ्ठल संत वाङ्मयातल्या व्याख्या फार सगळ्यांच्या ऐकण्यातल्या पाठातल्या आहेत. फक्त श्लोक बोलून जाईल. नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड चिंतन मांडलेलं आहे. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शन निर्ममो निरहंकार निर्द्वंद्व निष्परिग्रह. ज्यांच्याकडे निरपेक्षता आहे, ज्यांच्याकडे मच्चित्तता आहे, ज्यांच्याकडे प्रशांतता आहे, ज्यांच्याकडे समदर्शनता आहे, ज्यांच्याकडे निर्ममता आहे, ज्यांच्याकडे निरअहंकारता आहे, ज्यांच्याकडे निर्द्वंद्वता आहे, ज्यांच्याकडे निष्परिग्रहता आहे त्यांना संत म्हणा. एका पदाचा विचार करायचा झाला तर एक कीर्तन करावं लागेल. इतका विस्तार एका पदाचा आहे. मुळात पाहून या एकनाथी भागवतातल्या 12व्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी गोड चिंतन याच्यावर मांडलेलं आहे. ही संत शब्दाचं चिंतन करण्याचं कारण एवढं आहे. संत शब्दाचा विचार मांडण्याकरता अलीकडल्या काळामध्ये कोणीही संत म्हणून घेऊ लागलं पोटासाठी. संत झाले कलित होत, कुणी संत म्हणून घेऊ लागलं. कुणी थोडं स्पष्ट बोलू का? स्वतःचा फोटो स्वतःच छापायचा आणि स्वतःच्या फोटो खाली स्वतःच्याच हाताने स्वतःच नाव लिहायचं. संत स्त्री हे संत आहे. असं संत स्वतः म्हणून घेतल्याने संत होत नसतं महाराज. संत असं म्हणून घेतल्याने संत होत नसतं. ही अवस्था निर्माण व्हावी लागते. संत मी आणखी थोडं परखड बोलेल. मी महाराजांच्या शब्दाने बोलेल. महाराजांनी इतके स्पष्ट शब्द वापरलेले आहेत. संत शब्दाकरता संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला तरी सुद्धा संत होईल असं नाही. संताची आप्त नवतिते संत. काय विचार आहेत महाराज? कुठे नव्हता. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला म्हणजे संतच झाला असं होणार नाही. जर असं म्हटलं तर संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम एवढं लक्षण करावं लागेल. पण असं लक्षण करता येत नाही. यत्र यत्र कुलोत्पन्नत्वम तत्र तत्र न संतत्वम. अनुमान प्रमाणाच्या बाबतीत बोलावं लागेल आपल्याला. संताची आप्त नवतिते संत महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर मी थोडं परिष्कार मांडेन. आणखी गुरुरे भाऊ आम्हाला पाठ हे सांगायचे. संत शब्दाचा विचार करताना संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला म्हणजे संत होत नाही. का होत नाही? ऐका माझा मुद्दा. मी 4 मुद्दे याच्याकरता सांगेन. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला म्हणजे संत होत नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये संतांच्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे परंतु शुद्ध आचरण नाही म्हणून त्याला संत म्हणता येत नाही. म्हणून संतांच्या कुळामध्ये जन्म पाहिजे मान्य आहे, परंतु त्याच्याबरोबर शुद्ध आचरण पाहिजे तर त्याला संत म्हणा. म्हणून वेदांताच्या भाषेमध्ये लक्षण असं करता येईल. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती संतत्व. 2 मुद्दे आले लक्षात आलं का? थोडं संस्कृत सूक्ष्मता पहा. संत कुलोत्पन्नत्वे सती एक मुद्दा, सदाचार संपन्नत्वे सती संतत्व दुसरा मुद्दा. म्हणजे हे 2 लक्षणे त्याच्याकडे पाहिजे. एक तर संतांच्या कुळामध्ये जन्म पाहिजे आणि शुद्ध आचरण पाहिजे त्यांना संत म्हणा. पण थोडं बोलू का? एवढं लक्षण केलं तरी ते कमीच पडत आहे. अव्याप्तच आहे. अव्याप्त म्हणजे कमी पडलं. अव्याप्त, अतिव्याप्त आणि असंभव असे शास्त्रामध्ये 3 दोष सांगितले. अव्याप्त आहे, कमी पडत आहे. का कमी पडतं? ऐका बोलणं. काही लोक संतांच्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, त्यांचं शुद्ध आचरण सुद्धा आहे, परंतु पूर्वीच्या परंपरा नियम दिंड्या सप्ताह सांभाळत नाही म्हणून त्यांना संत म्हणता येत नाही. संतांच्या कुळामध्ये जन्म पाहिजे, शुद्ध आचरण पाहिजे आणि पूर्वीच्या परंपरा सांभाळणारा पाहिजे तर त्याला संत म्हणा. याच्याकरता पुन्हा शास्त्रांनी लक्षण केलं. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्वम. एवढं लक्षण झालं म्हणजे 3 मुद्दे आले. एक संत कुलोत्पन्नत्व, दुसरं सदाचार संपन्नत्व आणि तिसरं परंपरा सांभाळणं. हे 3 मुद्दे आले. यांना संत म्हणा. पण पुढे बोलेल मी. एवढं लक्षण केलं तरी कमीच पडतंय. कसं काय कमी पडतं? ऐका. काही लोक संतांच्या कुळामध्ये जन्म घेतलेले आहेत, शुद्ध आचरण पण आहे, परंपरा सांभाळणारे पण आहेत, परंतु स्वतः मात्र भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत नाही म्हणून त्यांना संत म्हणता येत नाही. म्हणून शास्त्राने लक्षण असं केलं. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजवत नामैक निष्ठत्वेन साक्षात्कार कृतः संतः. विठ्ठल संत शब्द
करता मी करतोय. आणखी फार मोठा संत वाङ्मयाच्या दृष्टीने विस्तार करण्यासारखा आहे, पण महाराजांना जे बोलायचंय तेवढं तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. असे जे संत आहेत अशा संत दर्शनाचा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनातला लाभ. पुढे बोलतो प्रयत्नातला लाभ वेगळा, प्रारब्धातला लाभ वेगळा, लोभातला लाभ वेगळा आणि संत दर्शनातला लाभ वेगळा. ऐका, प्रयत्नातला लाभ, माणसाने प्रयत्नातला लाभ प्राप्त करावा, माणसाने प्रयत्न करावा. महाराज करणे इशू भागावा, कर्मयोग सांगितल्यावर दुर्दैवाने अलीकडे काय झालं माहितीये का, काही शिकली सवरलेली माणसं म्हणतात संतांनी कर्मयोग सांगितला नाही, संतांनी अगदी निष्क्रिय माणसं बनवली. हे चुकीचं आहे. तुम्ही संत वाङ्मय पहा, तुकोबारांची गाथा वाचा, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचा, इतका कर्मयोग सांगितला. गीतेतला 3रा अध्याय काय आहे महाराज, कर्मयोगच आहे सगळा. संतांनी खूप सांगून ठेवलेलं आहे, पण त्या दृष्टीने आम्ही पाहत नाही. काही स्वतःला शिकलेली माणसं संत वाङ्मयावर नको नको ते बोलायला लागले, नको नको ते विचार मांडायला लागले. सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यांना संत वाङ्मय कळेलच असं नाही. सुशिक्षित म्हणायचं कशाला. आता आम्ही रोज फिरतो कॉलेजमध्ये, असत असल्यामुळे MA LLB करत असल्यामुळे झालंय ते सगळं, त्यामुळे सगळा कॉलेजमधला अनुभव आहे. कशाला म्हणायचं सुशिक्षित, कशाला अशिक्षित म्हणायचं. नाथ महाराज जाता जाता व्याख्या सांगू का, सुशिक्षित कशाला म्हणायचं, अशिक्षित कशाला म्हणायचं. ऐका, नाकातली घाण रस्त्यावर टाकतो त्याला म्हणायचं अशिक्षित, नाकातली घाण रुमालात घेऊन खिशात घालतो त्याला म्हणायचं सुशिक्षित. बाकी काय आहे त्याच्यामध्ये. पण जर आम्ही एखादी डिग्री मिळाली, MA झालो, LLB झालो, PhD झालो म्हणून काहीही संत वाङ्मयावर बोलावं, इतकं सोपं आहे का ते संत वाङ्मय. ही दृष्टी मी स्पष्ट बोलेल तुम्हाला. तुकोबारांच्या गाथ्यातल्या या अभंगाचा असाच अर्थ आहे हे सांगण्याकरता तुकोबारांना यावं लागेल, सामान्य गोष्ट नाही. असंच आम्ही बोलूच शकणार नाही. ज्ञानेश्वरी असे, अहो मला सांगा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दुंडा महाराज इतका प्रचंड अभ्यास ज्ञानेश्वरीचा. त्यांना विचारलंय त्यांनी, महाराज तुमची ज्ञानेश्वरी खूप तुम्हाला कळाली असेल, खूप अभ्यास तुमचा झाला. महाराजांनी सांगितलं, नानांनी सांगितलं, हा समुद्र आहे आणि समुद्रातल्या त्या अलीकडल्या पाण्यातल्या एका थेंबापर्यंत सुद्धा आणखी मी पोहोचलो नाही. हे दुंडामारांचे शब्द आहेत महाराज. हे सामान्य गोष्ट आहे. कुठं आम्ही पडावं, दर्याने खसखस, काय आमची अवस्था असेल. मला बोलायचा मुद्दा एवढा आहे, समजा वाङ्मय इतकं सामान्य समजू नये. तुकोबारांच्या भाषेत बोलायचं झालं, तुकोबारांच्या या अभंगाचा विचार करायचा झाला, तुकोबा संत दर्शनी, प्रयत्नाचा लाभ वेगळा, प्रारब्धाचा लाभ वेगळा, लोभाचा लाभ वेगळा आणि संत दर्शनाचा लाभ वेगळा. संत दर्शनाचा परमात्मा रूपी हा लाभ आहे. लाभतो न दिसे याहूनही दुसरा अनेक दातारा गेले जन्मी. संत दर्शनामध्ये भगवंताची प्राप्ती. काही याला इतिहास, काही याला पुरावा. ऐका पुरावा सांगेल, थोडं भक्तिशास्त्राचं चिंतन मांडेल. संत दर्शनामध्ये भगवंताची प्राप्ती होते. छोटा पुरावा देईल. खानदेश भागामध्ये हरपाल नावाचा एक भक्त राहत होता. मोठा तो पांडुरंगाचा निश्चित भक्त होता. अगदी अखंड पांडुरंगाचं भजन करायचा. दुर्दैवाने कधी तो पंढरपूरला आला नव्हता, पांडुरंगाला पाहिलं नव्हतं, परंतु पांडुरंगाचा मोठा भक्त होता. त्याचं कर्म मात्र विचित्र होतं. तो डोंगरामध्ये उभा राहायचा, हातामध्ये कुऱ्हाड घेऊन उभा राहायचा, आलेल्या श्रीमंत सावकाराचं सोनं सगळं काढून घ्यायचा, गोरगरिबांना वाटायचा आणि स्वतःला पाहिजे तेवढं काढून घ्यायचा. त्याचा एक नियम असायचा. सगळं राहिलं पाहिजे तेवढं उदरनिर्वाह करता काढायचं, बाकीचं सगळं गोरगरिबांना वाटायचं. पण तो जो हरपाल होता, पांडुरंगाचा भक्त होता, चोऱ्या दरोडे करणारा होता, पण त्याच्या चोरीमध्ये एक तत्वज्ञान होतं, एक नैतिकता होती. काय नैतिकता होती. तो जो श्रीमंत सावकार त्याला हाताला आला की तो सावकाराला पहिला प्रश्न विचारायचा, का रे पंढरपूर माहित आहे का. पहिला प्रश्न विचारायचा, नाही म्हटलं की बुद्धा मारायचा. दुसरा प्रश्न विचारायचा, पांडुरंग माहित आहे का, नाही म्हटलं की अंगावरचे सगळे कपडे काढायचा. मला वाटतं असला हरपाल आपल्या वारकऱ्याकरता हरकत नाही. बरोबर आहे का नाही. असू दे, असते हरपाल, काय अडचण नाही आपल्याला. हे त्याचं चाललेलं बरीच वर्ष हे कर्म चाललेलं, त्याचं प्रारब्ध चांगलं. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज दोघांची तीर्थयात्रा निघाली आणि नेमकं त्या डोंगरामधून निघाली. दोघं तीर्थयात्रा करत असताना रामकृष्ण हरिभजन रामकृष्ण हरिभजन चाललेलं. हरपालाच्या हातामध्ये कुऱ्हाड होती, तो सावकाराची वाट पाहत होता. पण रामकृष्ण हरी शब्द कानावर पडल्याबरोबर कुऱ्हाड बाजूला टाकली, दगडावरनं खाली उतरला. पाहतात तर 2 तेजपुंज महात्मे समोर येत आहे. दोघांना हात धरून विचारलं, साष्टांग नमस्कार घातला आणि हात धरून विचारलं, आपली नावं काय. ज्ञानोबा सांगतात मी ज्ञानदेव, नामदेव सांगतात मी नामदेव. ज्ञानदेव आणि नामदेव हे 2 नावं ऐकल्याबरोबर हरपालाला एवढा आनंद होतो. विटेवरचा पांडुरंग परमात्मा, अद्वैताची चर्चा ज्यांच्याबरोबर करतो असे ज्ञानेश्वर महाराज, आणि विटेवरचा पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हातून भोजन करतो असे नामदेव महाराज. 2 महात्मे माझ्या समोर आले, माझं भाग्य उजळलं. दोघांच्या चरणावर नतमस्तक होतो, घरी घेऊन जातो, पाद्यपूजा करतो, विनंती करतो की आजचं भोजन तुम्ही इथंच करा. ज्ञानोबाने सांगितलं काही हरकत नाही, कर तू भोजनाची व्यवस्था. घरामध्ये गेला, बायकोला सांगितलं
दोन महात्मे घरी आलेले, चांगला स्वयंपाक बनव. बायकोनी सांगितलं मालक आज धान्याचा कणही नाही. काय हरभराचं दुर्दैव असेल महाराज. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महात्मा जेवायला यावा आणि हरभराच्या घरी धान्य नसावं, आणखी दुर्दैव काय असावं. हरभराला मोठं वाईट वाटायला लागलं, डोळ्यातून अश्रू येऊ लागले, रडायला लागला. तेवढ्यामध्ये हरभराच्या लक्षात आलं. हरभराने सांगितलं बायकोला काळजी करू नको, गुळ पाणी देऊन सेवा कर. मी आत्ता कुऱ्हाड घेऊन डोंगरामध्ये जातो, कोणातरी श्रीमंत सावकाराचे सोनं काढतो, गावामध्ये ते विकतो, धान्य घेतो आणि लगेच घरी येतो. कुऱ्हाड घेतली, डोंगरामध्ये जाऊन उभा राहिला, वाट पाहायला लागला कोणीतरी श्रीमंत सावकार यावा. 1 तास झाले, 2 तास झाले, एकही सावकार त्या रस्त्याने फिरकेना. अंतःकरणातून हाका मारायला लागला, देवा एक अंगठी असली तरी भागतय नाही का. कोणाला तरी पाठवले बाबा, कोणीच येईना महाराज. 3 तास झाले, वाईट वाटायला लागलं. हरपाल विचार करतो जर कोणीच नाही आलं तर मी काहीच घेऊन जाणार नाही, आणि मी काहीच नाही नेलं तर ते 2 संत महात्मे उपाशी जातील. आतून हात मारली, पांडुरंगा कोणा तरी सावकाराला पाठवा, देवा कोणाला तरी पाठवा. विटेवरच्या पांडुरंगाने ही हाक ऐकली. पांडुरंगाने विचार केला, हरपाल कोणाला तरी पाठवा म्हणतोय, आता कोणाला पाठवायला कोण आहे माझ्याजवळ, आपणच जाऊ. देवाने सावकार व्हायचं ठरवलं. देवाला अवघड आहे का सावकार म्हणून. भरभरीत कपडे घातले, सोन्याचं लॉकेट गळ्यामध्ये घातलं, 5 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या, प्युअर सोन्याच्या. हे कंसातलं बोलतो मी. महाराज एका बोटामध्ये अंगठी असावी, ती सुद्धा याची नाही, सासरेनी घातलेली, आणि त्याला पंक्तीमध्ये उभा करावं. भात घे, भाजी घे, लाडू घे, चपाती घे, हे बोट पुढे करतो, बाकीची बोट दाखवत नाही. ही सोन्याची एक अंगठी दाखवण्याकरता 5 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या आमच्या देवाने घातल्या. भरभरीत कपडे घातले, सोन्याचं रॉकेट घातलं, रथामध्ये देव बसले आणि तो रथ घेऊन त्या डोंगरामध्ये सावकार होऊन देव आले. रथ आलेला पाहिल्याबरोबर हरपालाला वाटलं कोणीतरी सावकार आलाय, बरं झालं. लगेच दगडावरून खाली उतरला, रथ अडवला, देवाच्या अंगरक्याला धरलं, कारण याला माहितच नाही हा पांडुरंग आहे. असं अंगरक्याला धरलं आणि बघायला लागला. हरपाल म्हणतो आतापर्यंत इतके चांगले सावकार भेटलेले आहेत, याच्याकडे बघितलं की बघावंच वाटतंय. त्याला काय माहिती कोण आहे हा, काय माहिती म्हणत कोणाच. पण जाऊ दे, याच्याकडे बघायला नको, आपलं आपलं काम साधायला पाहिजे. चांगला आहे म्हणजे अंगामध्ये भरभरीत कपडे, सोनं दिसते हातामध्ये, म्हणजे आपलं काम होणार आहे, फक्त नियमात बसला पाहिजे. बरोबर आहे, नियमात बसला पाहिजे. हरपालाचे नियम कोणते हो. पहिला प्रश्न, अंगरक्याला धरलं आणि पांडुरंगाला असं धरलं, ए मी हरपाल आहे, माझ्या प्रश्नाची उत्तर दे म्हटले. देवानी सांगितलं बोल, काय बोलायचं ते बोल म्हटले. काय प्रश्न आहे. काही नाही, माझा पहिला प्रश्न आहे, तुला पंढरपूर माहित आहे का. कोणाला विचारतोय, पांडुरंगाला. पांडुरंगाला येतं माहित होतं. पांडुरंगाने सांगितलं नाही मला पंढरपूर कुठल्या राज्यात आहे हेही माहित नाही. हे म्हटलं बरोबर झालं, गिऱ्हाईक आपलंच आहे. जोरात मुद्दा मारला. विचार करतात खोटं बोलल्यानंतर किती लागतं आत्ता कळलं. विचार केला, उभीतच खोटं बोलायच्या भानगडीत बोललो म्हणजे. बरं ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारला, पांडुरंगा माहित आहे का. देवानी सांगितलं माहितही नाही, बघायची इच्छाही नाही, स्वतःला कशाला पाहतोय. तो म्हटलं पुढलंच कशाला बोलतो, अंगावरची कपडे काढायला सुरुवात केली. देवानी सांगितलं अहो काय करता, गप्प बस म्हटले. मी आता इथं हरपाला ना, गप्प राहा. सगळेच्या सगळे कपडे काढले, सोन्याच्या त्या अंगठ्या काढल्या, लॉकेट काढलं, पूर्ण देवाला उघडा केला. एक भक्तिशास्त्राचं वाक्य बोलतो, देव भक्ता करता उघडा होतो महाराज, काही ठेवत नाही अंगावर. पूर्ण उघडा झाला, ढकलून दिलं, सगळं सोनं घेऊन गावात गेला, ते विकलं, धान्य घेतलं, घरी आला, बायकोला सांगितलं चांगला स्वयंपाक बनव. बायकोने चांगला स्वयंपाक बनवला, पंक्ती बसल्या. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज मांडीला मांडी लावून बसले, सगळी पानं वाढले, सगळे पदार्थ वाढले, जेवायला सुरुवात होणार तेवढ्यात उघडा सावकार. म्हणजे कोण, असा पांडुरंग परमात्मा. देवाने विचार केला, या बाबाने अंगावरचं सगळं काढून घेतलं, कमीत कमी पंगत बसले, जेवायला तरी बसावं म्हटले, आपल्याला कशाला आमंत्रणाची गरज नाही. एका कोपऱ्यामध्ये देव येऊन बसले होतात, एका कोपऱ्यामध्ये बसले आणि आता जेवायला सुरुवात करणार. ज्ञानेश्वर महाराजांनी असं सहज बघितलं, ज्ञानोबाने कोपऱ्यात पाहिलं, नामदेवाला लिवतलं, नामदेवा कोपऱ्यात कोण आले बघा बरं म्हटले जरा. नामदेवाने असं बघितलं, नामदेवराय म्हणतात काय माऊली कोणीतरी उघडं आलं, कशाकरता लक्ष देतात तिकडं, आपलं आपलं चालू करा. नामदेवराय म्हणतात नामदेवा कोणीतरी उघडं नाही, उघडे परब्रह्म. तरी कळेल ना नामदेवराय महाराज काय करावं. नामदेवरायने हरपालाला हाक मारली, हरपाल इकडे ये. हरपाल म्हटलं काय माऊली. काही नाही, ते कोपऱ्यामध्ये उघडं कोण बसले पहा बरं म्हटले. तेवढं हरपालाने असं बघितलं. हरपाल म्हणून लागलं हे गिऱ्हाईक मगाचीच आहे, त्याच्या अंगावरचे कपडे आपण काढले. यांनी जर सांगितलं खरं खरं तर आपलं काही खरं नाही म्हटले. हरपालाने सांगितलं माऊली हे बिगर आमंत्रणाचं आहे म्हटले. नाही का, याला आमंत्रणच नाही दिलेलं, आता उठून लावतो.
हातामध्ये काठी घेतली हरपणाने आणि त्या उघड्या सावकाराच्या म्हणजे पांडुरंगाच्या अंगावर धावला. उठ म्हणून धावल्याबरोबर ज्ञानोबा आपल्या पात्रावरून उठतात. दोन्ही हात त्या हरपणाचे धरतात आणि म्हणतात, अरे हरपणा, कोणाला मारायला निघालास? योगी जपी तपी ज्ञानी अख्खं आयुष्य केलं तरी तो विटेवरचा पांडुरंग परमात्मा कोणाच्या स्वप्नामध्ये येत नाही. तो विटेवरचा पांडुरंग परमात्मा तुझ्या घरामध्ये आलाय, तुझ्या दारामध्ये आलाय. अज्ञानाचे डोळे बाजूला सोड आणि विठेवरच्या त्या पांडुरंगाला पहा. सावकारांनी उघड्या सावकाराचं रूप सोडलं आणि समचरण दृष्टी विटेवरी साजरी. सुंदरचे ध्यान उभे विटेवरी पांडुरंग परमात्मा दिसायला लागला. हरपान त्या पांडुरंगाला पाहून पाहून तृप्त झाला. डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ढसा ढसा रडायला लागला. हरपणाने काय केलं? अगोदर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेतलं. तुकोबाराय सांगतात, संत दर्शनी हा लाभ. विठ्ठल सगुण परमात्मा संत दर्शनाशिवाय मिळत नाही. महाराज, हा तुकोबराने इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय. तुकोबराय म्हणतात, आज माझं जीवन कृतार्थ झालंय. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारे. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला विडोबा. चिंतन करीत असताना दोन चरणाचा विचार आतापर्यंत आपण करत आलो. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा, अत्यंत भाग्याचा, अत्यंत आनंदाचा दिवस माझ्या जीवनाचा आजचा आहे. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, काहीही चिंता शिकत राहायची नाही. याचं कारण संत दर्शनी हाला. पद्मनाभ जोडीला देव भेटला. इथपर्यंत बोलला. पद्मनाभ जोडीला म्हणजे काय? देव भेटला. दोन मुद्द्यातून चिंतन करण्यासारखं आहे. सगुण परमात्म्याच्या दृष्टीने चिंतन करताना हरपणाची कथा आपण पाहून आलो. निर्गुण परमात्म्याच्या दृष्टीने चिंतन केलं तर आतच असलेला परमात्मा आतच आहे. तो नित्य आतच आहे. तो आत असलेला परमात्मा आतापर्यंत कळालेला नव्हता. तो कळून घेण्याकरता संत महात्म्यांच्या कृपेची गरज आहे. नाथरायांचं एक प्रमाण याच्याकरता देईल. हरिप्राप्तीसी उपाय. हरिप्राप्तीसी उपाय. प्राप्ती हा शब्द आहे. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने थोडं चिंतन करायचं झालं तर प्राप्ती या शब्दावर मी बोलेल. मला सांगा, प्राप्ताची प्राप्ती असते का अप्राप्ताची प्राप्ती असते? काय सांगितलं तुम्ही? प्राप्ताची प्राप्ती असते. तुमच्या बोलण्याप्रमाणे चालू आपण. प्राप्ताची प्राप्ती असते का? आणि घाबरायचं नाही, काय नाही. तुम्ही आम्ही खेळी मिळी. प्राप्ताची प्राप्ती असते का अप्राप्ताची प्राप्ती असते? तुम्ही उत्तर दिलं प्राप्ताची प्राप्ती. मी तुम्हाला विचारेल, मला सांगा, हा रुमाल आहे, हा इथं हरवला. हरवल्यानंतर शोधाशोध सुरू झाली सगळीकडे. थोड्या वेळाने तो रुमाल सापडला. चौकदाराने आणून माझ्याकडे दिला. म्हटलं, घ्या महाराज, हा तुमचा रुमाल. मी आपल्या खिशामध्ये घातला. थोड्या वेळाने पुन्हा तुम्ही आला.
आणि म्हणायला लागला, महाराज तुमचा रुमाल हरवला होता ना, शोधा ना. मी म्हटलं नाही, शोधायची काही गरज नाही, कारण तो मिळालाय, मला प्राप्त झालाय. अहो प्राप्त झाला म्हणून काय झालं, आणखीन शोधा ना. जमेल का हो हे? मग तुम्ही प्राप्ताची प्राप्ती कसं काय म्हटलं? नाही असं द्या म्हटलं तर काही हरकत नाही, असं द्या. बरं ठीक आहे, म्हणजे प्राप्ताची प्राप्ती नसते, एक मुद्दा संपला. अप्राप्ताची प्राप्ती असते, इथपर्यंत चला. जर अप्राप्ताची प्राप्ती असते असं म्हटलं तर मला या प्रमाणाकडे तुम्हाला घेऊन जायचंय. अप्राप्ताची प्राप्ती आहे असं म्हटलं तर हरिप्राप्तीशी उपाय सांगितलं. हरिप्राप्त आहे का अप्राप्त आहे? हो, नित्य प्राप्त आहे ना. मग नित्य प्राप्त आहे, मग नित्य प्राप्त असलेल्या परमात्म्याची प्राप्ती नाथ महाराजांनी सांगितली कशी आहे? मग नेमकं प्राप्ताची प्राप्ती म्हणावी का अप्राप्ताची प्राप्ती म्हणावी? तुमचं खरं म्हणावं का यांचं खरं म्हणावं? विठाला विठा. भगवान परमात्मा नित्यच प्राप्त आहे. मी उत्तर देऊन टाकेल, फार काही त्याचा विस्तार वाढवण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही सगळी वेदांत श्रवण करणारी मंडळी आहात, म्हणून फक्त वदंत बोलून जातो. भगवान परमात्मा नित्य प्राप्त आहे. तो प्राप्त आहे म्हणजे ते आपलं स्वरूपच आहे. प्राप्त हा शब्द सुद्धा कमी पडतोय बोलू नये. प्राप्त हा शब्द जशा पद्धतीने ब्रह्मतत्वाचं लक्षण सांगत असताना काहीच बोलू शकत नाही, बरोबर आहे का नाही? अनिर्वचनीय ख्याती आचार्यांची काय सांगते आपल्याला? बोलताच येत नाही, न बोलसी करा वाचा, उपाधीचा संबंध महाराजांचे शब्द आहेत. बोलताच येत नाही. काय बोलणार महाराज? काय म्हणून बोलणार? सत म्हणूनही बोलता येत नाही, असत म्हणूनही बोलता येत नाही, बोलताच येत नाही, शब्द वापरताच येत नाही. शब्द जिथं कमी पडतो, शब्द सुद्धा जिथं उपयोगी पडत नाही, असं ते स्वरूप आहे. ब्रह्मतत्वाचं लक्षण करताना काय म्हणून करणार? शेवटी आज जे वेदशास्त्राने केलेलं लक्षण आहे, सच्चित आनंद पूर्ण नित्य, हे आम्हाला करावं म्हणून केलेलं लक्षण आहे. ते तरी लक्षण काही करता येतं का? ब्रह्मतत्व सत म्हटलं की पुन्हा सापेक्ष दृष्टीने असत शब्दाचा विचार मांडावा लागतो. चित्त म्हटलं की पुन्हा अचिताचा विचार मांडावा लागतो. आनंद म्हटलं की दुःखाचा विचार मांडावा लागतो. हे सगळे म्हणून याच्या बाबतीत बोलत असताना काही बोलताच येत नाही, म्हणून परमात्म्याच्या बाबतीत प्राप्ती हा शब्द सुद्धा संभवत नाही. म्हणून एक मत असं आलेलं आहे वेदांत शास्त्रामध्ये, मोक्ष, मला मोक्षाची अपेक्षा, हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण मोक्ष हे स्वरूपच आहे. मोक्षाची अपेक्षा कुठे करतो? अपेक्षा आपल्यापासून जे भिन्न आहे त्याची करावी. जे आपलं स्वरूपच आहे त्याची अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून नाताच्या घरची उलटी कोण म्हटलं ते याला म्हटलं महाराज. मी जाता जाता बोलू का? नाताच्या घरची उलटी कोण म्हटलं मी बोलेन आपल्याला. मला सांगा, विषय सुखाची इच्छा सामान्य माणसाला निर्माण होते, हे काही बरोबर आहे का? मोक्ष सुखाची इच्छा सामान्य माणसाला मुमुक्षुला निर्माण होते, हे काही बरोबर आहे का? भक्ती सुखाची इच्छा परमात्म्याला निर्माण होते, हे तरी काही बरोबर आहे का? माझं बोलणं कळतंय का? पहा, विषय सुखाची इच्छा निर्माण झाली. अहो सुखरूप हे जीवाचं स्वरूप आहे. जीव काय आहे? सुखरूप आहे. जीवाचे पंचक्लेश बाजूला टाका. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश बाजूला टाका. काय होत आहे खरं स्वरूप? जीवाचं स्वरूप हे नित्य तृप्त आहे. रामायणातला विषय तुमच्या ऐकण्यातला असेल. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला विचारलं, तू कोण आहेस? म्हणजे सगळं कामं झाल्यानंतर विचारलं बरं का. बहुतेक लोक विचारतात म्हणून प्रभू रामाने विचारलं. लोक काय करतात? कामं झाल्यानंतर विचारलं, तुम्ही कोण आहे? काही बोलतच नाही. तसं हे रामाने केलं. रामाने सगळं झाल्यानंतर विचारलं प्रभू हनुमंताला, तू कोण आहेस? तेव्हा हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला. ऐका प्रतिप्रश्न. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही मला विचारताना तू कोण आहेस, तुम्ही देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता? देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचं स्वरूपच आहे. विठ्ठल विठ्ठल. सामान्य माणसाला विषय सुखाची इच्छा निर्माण होणं, विषय ओढी, हे सगळं खऱ्या अर्थाने चुकीचं आहे. विषय सुखाची इच्छा, जीव हे सुखाचं सुखरूप हे जीवाचं स्वरूप असताना पुन्हा विषय सुखाची इच्छा निर्माण होणं उलट आहे का नाही? बरं आता ऐका, मुमुक्षु, मोक्षच्छेवान मुमुक्षु, व्याख्या केली मुमुक्षु शब्दाची. मोक्ष हे मुमुक्षुचं स्वरूप असताना नित्य मोक्ष रूप आहे. अहो मोक्ष, मोक्ष म्हणजे काय सांगा बरं? मोक्षाची व्याख्या विचारसागरांनी व्याख्या काय सांगितली? अत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष सांगितलं. हे ऐकायला जड जातं. आमचे वडील दादा मला नेहमी सांगायचे, अत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. ऐकायला जड जातं. मोक्ष मोक्ष म्हणजे बाकी काही नाही, मोकळं होणं म्हणजे मोक्ष असं सांगायचे. म्हणजे दादा मला सांगायचे. फार अवघड आहे. मोक्ष मोक्ष म्हटलं जातं. वस्तुतः मोक्ष हे स्वरूपच आहे. आत्मा नित्य आहे. तो मोक्ष मिळाला, मोक्ष मिळाला म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. मुमुक्षुला मोक्ष सुखाची इच्छा निर्माण होणं हे सुद्धा उलटच आहे. सामान्य माणसाला विषय सुखाची इच्छा निर्माण होणं हे सुद्धा उलटच आहे. आणि तिसरा मुद्दा ऐका, भगवान पांडुरंग परमात्म्याला भक्ती सुखाची इच्छा निर्माण होणं हे सुद्धा उलटच आहे. या सुखा कारणे देव वेढावला म्हणतात नाही का? वैकुंठ सोडून संत सतनी एवढी राहिला या सुखा कारणे. अहो या सुखा कारणे म्हणतात, पण देवाचं स्वरूप सांगताना तुकोबारांनी सांगितलं सुखरूप ऐसा
सुखरूपाईसा कुणी म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं या सुखाकारणे वेळा झाला म्हणायचं कितपत योग्य आहे? पूर्ण लक्षात आलं का? सुखरूप म्हणताना तुम्ही पांडुरंगाचं स्वरूप आणि पुन्हा सुखा करता वेडा झाला म्हणताना हे उलटच आहे का नाही? कसं उलट आहे? नाताच्या घरची उलटी खून असं उलट आहे. पाण्याला मुठी लागली तहान, बरोबर आहे की नाही? अहो मला सांगा, आजही आपण म्हणतो की त्या नाथ महाराजांच्या घरी पांडुरंग परमात्मा पाणी भरतोय, पण आजही हौद भरलेला नाही, बरोबर आहे की नाही? आजही तो हौद भरत नाही. मला कधी कधी कळत नाही, सामान्य माणसाने 2 घागरी टाकल्या तर हौद भरून जाईल. इथं पांडुरंग परमात्मा 400 वर्ष झालं पाणी भरतोय तरी हौद भरत नाही. का भरत नसेल हो? माझं चिंतन असं झालं त्याच्यामधून की ते पाणी जे आहे ते पाणी सध्या कोणाच्या खांद्यावर आहे? देवाच्या खांद्यावर आहे. ते पाणी स्वतःला सध्या भाग्यवान समजतंय. ते पाणी असं समजतंय की मी देवाच्या खांद्यावर आहे, मी जर हौद भरला तर देव मला खांद्यावर घेणार नाही, म्हणून पाण्याला मोठी लागली तहान, असं मला वाटतं. विशेष सुखाची इच्छा निर्माण होणं, मोक्ष सुखाची इच्छा निर्माण होणं आणि भक्ती सुखाची इच्छा निर्माण होणं हे खऱ्या अर्थाने उलटच आहे. परंतु आम्हाला जगरूढीला धरून म्हणून हा विचार मांडावा लागतो. वस्तुतः देव प्राप्त झाला असं जे म्हटलं, हरिप्राप्तीसी या मुद्द्यावर मी इतक्या लांब गेलो होतो. हरिप्राप्तीसी म्हणजे प्राप्ती या शब्दाचा विचार केला तर ते प्राप्तच आहे. प्राप्त हा शब्द सुद्धा तिथं उपयोगी पडत नाही, स्वरूपच आहे. पण आतापर्यंत कळालं नव्हतं, कळून देण्याकरता धरावे संताचे ते पाय, बाकी काही नाही. याच्याकरता अज्ञान सांगितलं, आत्मस्वरूपाचं अज्ञान. मी प्रक्रिया सांगितली तुम्हाला, ऐकण्याची असेल. दुःख दुःख म्हटलं जातं, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. या अज्ञानाच्या 2 शक्ती सांगितल्या, एक आवरण शक्ती सांगितली, दुसरी विक्षेप शक्ती सांगितली. आवरण शक्तीचा नाश हा संत महात्म्यांच्या कृपेने होत असतो आणि विक्षेपाचा नाश हा प्रारब्ध बलाने होत असतो. म्हणून आवरण शक्तीचा नाश करण्याकरता संत महात्म्यांच्या कृपेची आवश्यकता आहे. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, म्हणजे त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण काढून टाकलं. आतच असलेला आत्मा तोच बाहेर आहे, बाहेर असलेला तोच आत आहे, सर्वात्मक. पण माझे हिरोनी नेतो कोण? माझे हिरोनी नेतो कोण ही अवस्था महाराजांची झाली. महाराजांचे शब्द कसे आहेत बघा, माझे हिरोनी नेतो कोण? माझी कोण चोरी करणार आहे? कोण कशाची? चराचरामध्ये परमात्मा आहे, ही अवस्था माझी निर्माण झाली. या अवस्थेची कोण चोरी करणार आहे? कुणी चोरी करणार नाही. का चोरी करणार नाही हो? चराचरामध्ये अवस्था परमात्मा आहे, ही अवस्था तुकोबऱ्यांची निर्माण झाली. या अवस्थेची कोणीही चोरी करणार नाही. का चोरी करणार नाही? ऐका, माझी 2 कारणं मी देतो याच्याकरता. पहिलं कारण माझं, हे चोरी करण्यासारखं नाही म्हणून चोरी करणार नाही. कळलं का? हे चोरी करण्यासारखं नाही. चोरी ही सावयव पदार्थाची असते, निरवयाची नसते. सर्वात्मक पण ही निरवयव अवस्था आहे, म्हणून याची चोरी करता येणार नाही. एक मुद्दा. आणि दुसरं कारण गमतीचं देऊ का, याची कुणाला गरज नाही म्हणून कोणी चोरी करणार नाही. मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, गरजेची वस्तू चोरावी का ज्याची गरज नाही ते चोरावं? तुम्ही सांगा. हा, बरं झालं तुम्ही सांगितलं तुमच्या गावामध्ये, नाहीतर अवघड आहे. काय चोरावं हे तुम्ही सांगितलं, बरं झालं. तसं गरजेची वस्तू चोरावी, बरोबर आहे की नाही? अहो, कीर्तनाला आल्यानंतर जाताना काय चोरावं? 2-4 चपल्या चोराव्या, बाकी काही नाही. म्हणजे पनवेल मध्ये जातात असं मी म्हणत नाहीये, पण सांगतो माझा भाव बोलण्याचा असा आहे. माझं का बोलणं चाललंय? सर्वात्मक पण तुकोबारा म्हणतात की अवस्था प्राप्त झाली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, चराचरामध्ये परमात्मा ही अवस्था निर्माण झाली. महाराजांना विचारलं, महाराज देव जोडला ना तुम्हाला? देव मिळाला म्हणताना मग देव भेटला म्हटल्यानंतर तो देव तुम्ही ठेवला कुठं? तो देव भेटला ना, तो देव तुम्ही ठेवला कुठं? कारण मौल्यवान वस्तू मिळाली तर मौल्यवान ठिकाणी ठेवावी लागते. ती ठेवण्याची जागा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात.
झालेला परमात्मा तुम्ही कुठं ठेवला? महाराजांनी सांगितलं संपुष्ट ही हृदय पेटी. संपुष्ट अभंगातल्या तिसऱ्या चरणाचा पहिला शब्द पहा, संपुष्ट. संपुष्ट कशाला म्हणायचं? मूळ शब्द संपुट आहे. मूळ शब्द संपुट. संपुट कशाला म्हणायचं? मला एका जुन्या माणसाने सांगितलं, अगदी वयोवृद्ध आजोबा होते, त्यांनी मला सांगितलं संपुट म्हणायचं कशाला. मला सांगा, अगदी मोठं कपाट असतं, बरोबर आहे? कपाटामध्ये आणखीन एक कपाट असतं, कळलं? त्या कपाटामध्ये आणखीन एक कपाट असतं, कळलं? त्या कपाटामध्ये पुन्हा एक आतल्या बाजूला असं. तुमच्या लग्नात तिजोरी मिळाली का नाही विचार करा, पण मला मिळाली म्हणून माहित झालं, मला बाकी काही नाही. आतल्या एकदम कोपऱ्यात असा असं डावीकडे कप्पा असतो. त्याच्यामध्ये काय ठेवायचं असतं? गोपीचंदनाचा खडा, तुळशीचा पान, काय ठेवतो आपण त्याच्यामध्ये? अहो आतल्या जो कप्पा आहे त्याच्यामध्ये काय ठेवतो? व्यवहारामध्ये जे सोन्या चांदीचे मूल्यवान दागिने म्हटले जातात ते आम्ही आतल्या कप्प्यात ठेवतो. तसं परमार्थामध्ये मौल्यवान असलेला परमात्मा आतल्या जो हृदयाचा कप्पा आहे त्याच्यामध्ये साठवला संपुष्ट हे हृदय पेटी. हे हृदय मंदिरे. कितीतरी प्रमाण मी याच्या करता देईल. शास्त्रकारांचा एक श्लोक आहे, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हृदयाची पवित्रता ब्रह्मनिष्ठा ठेवण्यामध्ये आहे. म्हणून परमात्म्याबद्दलचा आविष्कार हृदयामध्ये व्हावा आणि ते हृदय शुद्ध होण्याकरता भिन्न भिन्न मार्ग शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, संत वाङ्मयामध्ये सांगितलेले आहेत. त्याचा अवलंब करावा. महाराज सांगतात, माझा तो परमात्मा हृदयामध्ये साठला, एवढा प्रभू भावे जेणे संपुष्टी राहावे. होय होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. फक्त इथं घडू शकतं बरं. होय हे साधे शब्द नाहीत महाराज, हे शब्द फक्त तुकोबरांच्याच मुखामध्ये आहेत. होय भक्ती केला तैसा, जशी भक्ती कराल ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे, अशी अवस्था आहे. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. हृदयामध्ये तो परमात्मा साठवला. परमात्मा हृदयामध्ये आहे, तुझा आहे, तुझं पासी, परी तू जागा चुकलाशी. वस्तू आमच्या जवळच आहे, तो तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी सज्जनी. आतमध्येच तो परमात्मा आहे, दुसरीकडे शोधायला जायची गरज नाही. आतच आहे, फक्त त्याचा आविष्कार होणं गरजेचं आहे. त्याच्याकरता बाह्यांगाची निवृत्ती होणं गरजेचं आहे. बाह्य उपाधी जी निर्माण झाली त्या बाह्य उपाधीचा त्याग होणं गरजेचं आहे. आपण संबंधाचा त्याग केला, जे राहतो ते शुद्ध स्वरूप आहे, आतमध्येच आहे, बाकी कोणीच नाही. फक्त त्याचा विचार करण्याकरता बाह्य उपाधीचा त्याग करणं गरजेचं आहे. ती वस्तू तिथंच आहे. एखादा जैन संप्रदायाची कथा अशी सांगितली जाते, फार मोठा राजा एका साधूच्या दर्शनाकरता जातो. दर्शन घेतल्याबरोबर त्या साधूंनी त्या राजाकडे पाहिलं, विचारलं, कोण आहेस तू? तेव्हा त्या राजाने सांगितलं, गुरुजी मला ओळखलं नाही, मी या प्रजेचा राजा आहे, या नगराचा राजा आहे. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, हे राज्य असेल, हे प्रजा असेल तर तू राजा, उद्या प्रजाच नाही तर मग तू कोण आहेस? काय तुझी ओळख आहे? काय तुझी आयडेंटिटी आहे? काय तुझी ओळख सांगणार? उद्या प्रजाच नसेल, नगरच नसेल, मग तू कोण आहे? त्याला ते उत्तर पटलं. त्यांनी दुसरं उत्तर दिलं, म्हटले, गुरुजी मी शूरवीर योद्धा, ही तरी माझी ओळख खरी आहे का नाही? मी योद्धा आहे, आता तरी पटलं का नाही? महाराजांनी सांगितलं, विड्या, युद्ध कालामध्ये योद्धा, उद्या युद्धच नसेल तर मग तू कोण आहे? त्याला हेही पटलं. त्यांनी तिसरं उत्तर दिलं, म्हटलं, गुरुजी आता मी तिसरं उत्तर देतो, ही ओळख तुम्हाला मानावीच लागेल, मी अगर्भ श्रीमंत मनुष्य आहे, आता तरी पटलं का नाही सांगा. म्हटलं, गुरुजींनी सांगितलं, वेड्या, पैसा असेल तर श्रीमंत, उद्या पैसाच नसेल मग कोण आहेस? आता मात्र त्याच्या डोक्यात गोंधळ झाला. तो म्हटला, महाराज मलाच कळेना मी कोण आहे. साधूंनी म्हटलं, हे म्हणणारा तरी तू कोण आहेस? आलं का लक्षात? याला वेदांतांनी लय चिंतन म्हटलं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. एका कोशाचं निराश करून जे शुद्ध चैतन्य आहे त्याच्या आकार वृत्ती होणं. महाराज सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. शब्द काय आहे? साठवू. आता या साठवू शब्दाकडे मला बोलायचं आहे. साठवू म्हणजे साठवलं, हृदयामध्ये परमात्मा साठवलं. साठवणं कशा करता घडलं जातं? जी वस्तू जिथं नाही
ती वस्तू बाहेरून आणायची आणि तिथं ठेवायची, याला साठवणं म्हटलं जातं. परमात्मा हृदयामध्ये नाही का? तैसा हृदयामध्ये सर्व सुखाचा आराम म्हणून ज्ञानोबांनी किती गोड चिंतन मांडलेलं आहे ना. सगळ्या हृदयामध्ये परमात्मा आहे म्हणून सांगितलं ना. मग साठवून पुन्हा कसं काय म्हटलं? साठवू या शब्दाचा अर्थ असा करावा की तो आतच आहे, परंतु आतापर्यंत ओळखलेला नव्हता, तो ओळखावा. तो ओळख कशाने होईल? पूर्वीच आहे. ती ओळख होण्याचं सगळ्यात महत्वाचा उपदेश किंवा सगळ्यात महत्वाचा मार्गदर्शन महाराज शेवटच्या चरणामध्ये करतो. पूर्वीचाच आहे, होता ठेवा. जुनाड जुगारीचे होता काळाचे ठेवले होते पूर्वीचाच आहे, आता आम्हाला कळलेलं आहे. ऐका, वस्तू आमचीच असते. माझं बोलणं ऐका आता शेवटच्या चरणावर. वस्तू आमचीच असते, ती आमच्या जवळच असते, पण आतापर्यंत ती आम्हाला कळालेली नसते. ती कळण्याकरता संत महात्म्यांच्या कृपेची आवश्यकता असते. लक्षात घ्या, आमचीच वस्तू आम्हाला कळून देण्याकरता संतांच्या कृपेची आवश्यकता. का कृपेची आवश्यकता आहे महाराज? आमची वस्तू आम्हाला कळून देण्याकरता कोणा तरी तिसऱ्या माणसाची गरज लागते. बऱ्याचदा असं घडतं, आम्ही ठेवलेली वस्तू आम्हाला कळत नाही, कुणीतरी सांगावी लागते. सामान्य उदाहरण मी देईन. कल्पना करा, एखाद्या गावामध्ये गुरखा म्हणजे रात्रीच्या वेळेला गुरखा गस्त घालतो, आपल्याला माहित असेल. रात्रीच्या वेळेला तो गुरखा गस्त घालायचा. जुन्या काळामध्ये लाईटची सोय नाही, बॅटरीची सोय नाही, हातामध्ये कंदील घ्यायचा. कंदील घेऊन तो गस्त घालायचा. रात्रीची वेळ, थंडीचे दिवस आहेत, रात्री 2 वाजता कंदील घेऊन गस्त घालत असताना जागे राहा म्हणून ओरडत होता. रात्री 2 वाजता त्याला बिडी ओढू वाटायला लागली. खिशामध्ये हात घातला, बिडी होती परंतु काड्याची पेटी नव्हती, हातामध्ये कंदील. काय करावं? काड्याची पेटी नाही. एका झोपलेल्या माणसाला उठवलं. उठा. तो झोपेतून मनुष्य उठला. का रे बाबा? काही नाही, माझ्याकडे बिडी आहे पण काड्याची पेटी नाही. घरातून तेवढी काड्याची पेटी आणून द्या. ज्याला उठवलं त्यांनी पूर्णपणे डोळे उघडले. त्या गुरख्याकडे बघितलं आणि गुरख्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. झोपेतून उठलेला मनुष्य म्हणू लागला, भल्या माणसा, तुझ्या हातात कंदील आहे, कात वर केली असती तर बिडी पेटली असती, मला कशाला उठवलं? तो म्हटला, हे सांगायलाच उठवलं, बाकी कशा करता नाही. शेवटच्या चरणाकरता एवढा महत्वाचा दृष्टांत तुम्हाला द्यायचा आहे. जसं कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटते आहे, पण हे सांगायला कुणीतरी तिसरं लागलं. तसं हे शरीर आहे, हा आत्मा आहे, तोच परमात्मा आहे, पण हे सांगायला कुणीतरी तिसरं लागतं. तो का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तो परमात्मा या भावा म्हणजे या साधू संतांच्या ठिकाणी जो भाव ठेवला त्याच्यामुळे सापडला. अंतःकरणामध्ये भाव असावा. भाव शब्दाचा विचार करण्याकरता फार मोठं एक कीर्तन होऊन जाईल महाराज. भाव शब्दाकरता 2 भूमिका सांगतो. प्रेमाची पहिली अवस्था, यालाही भाव म्हणा. प्रेमाची उच्चतम अवस्था, यालाही भाव म्हणा. वेगवेगळ्या व्याख्या तुम्हाला याच्याकरता हरिपटामध्ये खूप चिंतन याच्या बाबतीत आलेलं आहे. भाव माणसाच्या अंतःकरणामध्ये एकनिष्ठता असावी, माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं. भाव काही
काहीही केलं, मी एक वाक्य बोलेल, समाजाच्या दृष्टीने बोलेल. फार मोठा समाज पनवेलमध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे. हजारो समाज, जिकडं पाहिजे तिकडे दृष्टी, इतका समाज सगळा जमा झालेला आहे. मोठं परमार्थाचं वैभव आहे. मी गेल्या वर्षी बोललो, खरंच हे वैभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठं पाहायला मिळणार नाही. इतकं चांगलं वैभव पनवेलमध्ये. काही ठिकाणी समाज भरपूर असतो महाराज, परंतु शिस्त नसते. काही ठिकाणी शिस्त असते, परंतु समाज कमी असतो. काही ठिकाणी गर्दी भरपूर पण दर्दी नाही, आणि काही ठिकाणी दर्दी पण गर्दी नाही. पण इथं मात्र गर्दी आहे आणि दर्दही आहे, कारण इथं फार मोठ्या मोठ्या वक्त्यांची, तत्ववेत्यांची कीर्तन प्रवचने इथं झालेली आहेत. म्हणून ही भूमी अत्यंत पवित्र आहे. आणि इथं समोर बसलेले सगळे काही सामान्य नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, एवढा अधिकार तुम्ही सगळी श्रोते मंडळी आहात. म्हणून समाजाच्या दृष्टीने एक वाक्य बोलेल. अंतःकरणातला भाव माणसाच्या बदलता कामा नये. प्रतिकूलता जरी आली तरी माणसाच्या मनातली एकनिष्ठता बदलता कामा नये. माझे वडील आम्हाला नेहमी सांगत असतात, अनुकूलतेपेक्षा प्रतिकूलतेत केलेला परमार्थ टिकतो. महाराज, प्रतिकूलतेमध्ये जुनी चरित्र पहा ना. आमच्या पूर्वजांनी काय होतं त्या काळामध्ये? काही नव्हतं, कुठल्याही सोयी नव्हत्या, तरी महिन्याची वारी कधी चुकवली नाही. आषाढी कार्तिकी कधी आमच्या पूर्वजांनी चुकवली नाही. आज भरपूर साधलं, परंतु तशा अनुकूलता झाली, माणसाच्या मनामध्ये द्वैत येतं. प्रतिकूलता निर्माण झाली, माणसाच्या मनामध्ये एकनिष्ठता राहते. किती जरी प्रतिकूलता निर्माण झाली तरी माणसाचा भाव बदलता कामा नये. मी आणखीन बोलेल, खरंच प्रतिकूलतेतला आनंद वेगळाच असतो. मला सांगा, आम्ही एसी रूम मध्ये राहत असो, पण पालखी सोहळ्याबरोबर ज्ञानोबाऱ्याबरोबर चालत असताना वरून धो पाऊस पडत असतो, पाय आपले चिखलामध्ये बुडलेले असतात, हातात भाकरी असते आणि माऊली माऊली म्हणून पुढे चाललेला असतो. तो आनंद घरात डायनिंग टेबलवर जेवतानाचा नाही. खरंय का नाही? तो आनंद घरातल्या डायनिंग टेबलवरचा नाही. महाराज, काय आनंद आहे! अहो, झोपून अगदी आपल्याला टप्पा आला. तुम्ही सगळे पालखी सोहळ्यात चालणारी माणसं आहेत म्हणून मी बोलतोय. टप्पा आला, टप्पा आल्याबरोबर अगदी ढेकळं खाली असतात, तिथं हंतरायची सुद्धा गरज नाही. हडपी टाकली की शांत झोप लागते. मी तर डनलॉप गादी टाकली तरी झोप लागेल अगदी आम्हाला, नाही का? किती म्हणजे हा विरोध लक्षात घ्या. काय परमार्थातला आनंद असेल महाराज? हा जी परमार्थातला आनंद आहे. म्हणून मी एक वाक्य बोलेन, प्रारंभामध्ये दुःख आहे परंतु परिणाम सुखाचा आहे, त्याला परमार्थ म्हणा. प्रारंभ सुखाचा आहे पण परिणाम दुःखाचा आहे, त्याला प्रपंच म्हणा. साधी वाक्याची. प्रारंभ दुःखाचा पण परिणाम सुखाचा. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत चालत जाईपर्यंत दुःख वाटत असेल, परंतु दशमीला एकदा पंढरपुरात पोहोचलो की त्याच्यासारखा आनंद आमच्या जीवनामध्ये दुसरा कुठला नाही. हा आनंद आहे, परिणाम आनंदाचा झालेला आहे, हा परमार्थ आहे. प्रारंभ सुखाचा पण परिणाम दुःखाचा. मला सांगा, लग्नामध्ये मंडळ बांधलेला जो असतो ना, काय म्हणतात त्याला? हा, असं जरा जुने दिवस आठवू नका लगेच. काय काय गेले ते दिवस. आमच्याकडे एक साहित्यिक आहेत महाराज, ते एक गोष्ट सांगितली. ते वयोवृद्ध झालेले आजी आजोबा मंदिरामध्ये आले, दोघं एकमेकाकडे बघायला लागले आणि बघत असताना त्या आजोबांनी त्या आजीला सांगितलं, का ग, मी ज्यावेळेस लग्नामध्ये मंडळ्या बांधून आलो होतो, अंतरपाटाच्या पलीकडे तू होती, त्यावेळेस माझ्याकडे कसं बघून हसली होती, तसं हाच बरं आता पडल्यानंतर. तुम्ही सांगितलं, मी मंडळ्या बांधल्यानंतर मी अंतरपाटाच्या अलीकडे होते, तुम्ही त्यावेळेस आला होता, स्टेजवर उभा राहिला होता, त्यावेळेस तुम्ही जसं माझ्याकडे पाहिलं होतं तसं पहा बरं आता. ते पाहणं नाही ना असं. हा तसा आता पाहू शकत नाही, ती असं याच्याकडे बघून हसू शकत नाही. संसाराचं चरित्र आहे महाराज, हा संसार आहे. मला काय बोलायचं याच्यामध्ये? प्रारंभ सुखाचा परिणाम दुःखाचा, त्याला प्रपंच म्हणा. प्रारंभ दुःखाचा परिणाम सुखाचा, त्याला परमार्थ म्हणा. प्रतिकूलतेमध्ये सुद्धा भाव सोडता कामा नये. स्वामी विवेकानंद, मी भाव शब्दावर बोलतोय, तो या भावात सापडला. स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले. भगवे कपडे पाहिल्यानंतर अमेरिकन ऑफिसरने विचारलं, तुम्ही कुठल्या धर्माकडून आलात? हिंदू धर्माकडून. काय धर्मग्रंथ आहे? भगवद्गीता. 700 श्लोकाची गीता पाहिल्याबरोबर त्या अमेरिकन ऑफिसरला वाटलं, या महात्म्याची किंवा या संन्यासाची थोडीशी टिंगल करू. ती गीता सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवली आणि स्वामीजीला म्हणायला लागला, स्वामीजी मला सांगा, तुमचा ग्रंथ सगळ्या ग्रंथाच्या खाली आहे, बायबल पुराण असेल सगळे ग्रंथ सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवलाय, आता काय तुमचं मत आहे सांगा. स्वामीजींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि सांगितलं, गीता सर्व ग्रंथांच्या खाली ठेवली, हे खूप बरं केलं, कारण पाया भक्कम असला तरी इमारत चांगली असते. सगळ्या ग्रंथाचा पाया माझी भगवद्गीता. स्वामी विवेकानंदांनी हे केलेलं कृत्य पाहिलं आणि त्याला वाटायला लागलं की मी एवढं केलं तरी यांना राग येत नाही. त्यांनी रागाच्या भरामधून खालून ग्रंथ काढला आणि मध्ये ठेवला आणि मग विचारलं, स्वामीजी आता मला सांगा, ग्रंथ मध्येच आहे, आता काही तुमचं मत आहे? कुणाला दिसतच नाही, काय मत आहे सांगा, काय ओपिनियन आहे तुमचं? स्वामीजींनी
त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि सांगितलं, गीता मध्ये ठेवली हे खूप बरं केलं, कारण हृदय मध्येच असतं, इकडं तिकडं कुठेही नसतं. हे सगळ्या ग्रंथांचं हृदय माझी भगवद्गीता आहे म्हणजे. रागाच्या एक वाक्य बोलू का? स्वामी विवेकानंदांना राग येईना म्हणून अमेरिकन ऑफिसरला राग यायला लागला, ही अमेरिकेची वृत्ती आहे, बाकी काही नाही. त्यांनी रागाच्या भरामधून मधूनही ग्रंथ काढला आणि वरती ठेवला आणि मग म्हणू लागला, स्वामीजी आता मला सांगा, ग्रंथ खाली नाही मध्ये नाही वरती आहे, कधी पडेल कोण घेऊन जाईल सांगता येत नाही, आता काय तुमचं मत आहे? स्वामीजींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि सांगितलं, ग्रंथ वरती ठेवला ते खूप बरं केलं, कारण कळस मंदिरावरच असतो, इकडं तिकडं कुठेही नसतो. माझा दृष्टांत संपला, माझं बोलणं संपलं. मला फक्त एक भाव तुमच्यासमोर मांडायचा आहे. भगवद्गीता खाली आहे, स्वामीजी त्याला पाया म्हणतात. भगवद्गीता मध्ये स्वामीजी त्याला हृदय म्हणतात. भगवद्गीता वरती आहे, स्वामीजी त्याला कळस म्हणतात. मी एकच वाक्य वापरेन हिंदू धर्माच्या दृष्टीने, ग्रंथाची जागा बदलली परंतु स्वामी विवेकानंदांच्या अंतःकरणाची जागा बदलली नाही. त्याला भाव म्हणायचं आणि हे हिंदू धर्माचं खरं तत्वज्ञान आहे. हिंदू धर्म प्रचारक आहे, हा खरा आमच्या अंतःकरणाचा भाव आहे. ही आमची भारतीय संस्कृती आहे. अध्यात्माच्या पायावर उभी असलेली एकमेव संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. आणि याच संस्कृतीमध्ये ज्ञानोबा तुकोबारासारखे महात्मे झाले. तुकोबारा सांगतात, तो परमात्मा आतच आहे, तुकामध्ये होता ठेवा, तो या भावाचा पडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. ज्ञानेश्वर